माझ्या ह्याच्यात ते कोण दशाने समाजाची निशान साधना दशाने समाजाची निशान साधना संधी मिळेल भवितव्य करण्या संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य करण्या दशाने समाजाची निशान साधना दशाने समाजाची निशान साधना गंगामाता मंदिर पोलादपूरचे गंगामाता मंदिर पोलादपूरचे राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे राधा कृष्ण मंदिर दापोली पुण्याचे महाडला सुंदर शोभते हवेली महाडला सुंदर शोभते हवेली खेडच्या मंदिर वाजवी मुरली
साधना दशानेम समाजाची भीषण साधना दशानेम समाजाची भीषण साधना संधी मिळेल भवितव्य कन्या संधी मिळेल उज्ज्वल भवितव्य कन्या दशानेम समाजाची भीषण साधना दशानेम समाजाची भीषण साधना दशानेम समाजाची भीषण साधना. ओव्हर टू यू. डॉक्टर सुबोध. मी सुरुवात करतो. हा, नमस्कार मंडळी. सगळ्यात प्रथम नवरात्री आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या समाज ज्ञाती बांधवांना सगळ्यांच्या दसऱ्याच्या शुभेच्छा. श्री सतीशबाई शेठ हे आज इंटरव्ह्यू घेणार आहेत, मुलाखतकार आहेत, आणि श्री सुहासबाई मेहता हे आजचे डायमंड आहेत. या दोन समाज धुरीणांची ओळख करण्याचे कार्य किंवा जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे, आभारी आहे. पण मित्रांनो, हे काम खूप कठीण आहे हे मला लगेचच जाणवले. या दोघांचे व्यावसायिक आणि सामाजिक कार्य इतके मोठे आहे, इतके प्रचंड आहे की 5-10 मिनिटात त्यांची ओळख करून देणे, करायला सांगणे म्हणजे टाटाचा एक मोठा ट्रक देऊन सांगण्यासारखे आहे की हे बघ सुबोध, हा ट्रक घे आणि 3-4 मिनिटात त्याची टाटा नॅनो बनव. हे माझं हे कर ना स्क्रीन. हे काम टाटा नॅनोच करू जाणे, हे काम टाटा कंपनीच करू जाणे. हे दोघेही ठाण्यात कार्यरत आहेत. ही आम्हा समस्त ठाणेकरांसाठी अभिमान आणि गौरवास्पद गोष्ट आहे. पहिल्यांदा मी सतीश भावांची ओळख करून देतो. थोडासा क्रम नेहमीपेक्षा उलटा करतो की सतीश भाऊ आणि आमची ओळख ही आमचे महाडचे जावई म्हणजे आमच्या सरोजताई किंवा तायडीचे मिस्टर म्हणून होती, आणि तसेच ते माझ्या काकांचे पण वर्गमित्र. पण त्यांच्या कार्याचा खरा आवाका व व्याप्ती मला ठाण्यात आल्यावर झाली. मनापासून सांगतो, कर्मयोद्ध्यासारख्या वृत्तीने गाजावाजा न करता संथपणे सतीश भाऊचे काम चालू असते. त्यांना केव्हाही काही कामासाठी किंवा सहजही भेटले तर कधी ते धावपळीत असं जाणवू देत नाहीत. फोन केला तरी घाईघाईत आहेत अशी जाणीव समोरच्या व्यक्तीस ते होऊन देत नाहीत. हा त्यांचा पैलू मला खूप आवडतो. मला वाटतं या त्यांच्या पैलूमुळे ते उत्तम डॉक्टर होऊ शकले असते. त्यांच्या घरचा गणपती म्हणजे ठाणेकर दशानेमा मंडळींसाठी एखाद्या मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपतीप्रमाणेच आहे. क्रीडा क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र त्यांचा संचार लीलया सर्वत्र चालू असतो. आणि हे सर्व यशस्वी व्यवसायात खूप व्यस्त असताना मला वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी सतीश भाऊ मार्गदर्शन करू शकतात. सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज, या कॉलेजमध्ये 9,000 विद्यार्थी शिकतात. या कॉलेजचे आपण विश्वस्त व खजिनदार आहात. आणि ठाण्यामध्ये या कॉलेजचा क्रमांक खूप वरच्या क्रमांकावर आहे आणि खूप मोठ्या प्रकारचं विद्यादान चालतं. 2001 ते 2015 या कालखंडात सतीशभाऊ आपण महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवले. मॅरेथॉन स्पर्धा फार ठिकाणी होत नसत. त्या काळातच सतीश प्रधान यांच्या प्रेरणेतून ठाणे महानगरपालिकेने वर्षा मॅरेथॉन स्पर्धा चालू केली. आणि त्यांचे हे गेले 10-12 वर्ष 8-10 वर्षात त्यांनी त्यांचं प्रसिद्धी विभाग सांभाळला आणि या स्पर्धेची जबाबदारी पण सांभाळली. त्यांचे सामाजिक कार्य मी सांगितले, आपल्या समाजासाठी जे काय काम करतात किंवा सामाजिक कार्य सांगितले तर पिवळा पितांबर सारखी पुनरुक्ती होईल. त्यांचं कारण सगळ्यात ज्ञाती बांधवांना ते ज्ञात आहे. मी त्यांच्या व्यावसायिक कार्याबद्दल सांगायचे म्हटलं म्हणजे एकच उपमा देईल की आधुनिक भगीरथ. कारण त्यांचं सगळं काम पाणी क्षेत्रातच आहे. त्यांनी पाणी पुरवठ्याची कामं केले की त्यांना आधुनिक भगीरथ म्हटणं काय चुकीचं ठरणार नाही. महाराष्ट्र पाणी पुरवठा खात्यात त्यांची नोंद क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर म्हणून झाली आहे. त्यांनी खूप संस्थांना व लोकांना पाणी पाजले आहे, म्हणजे पाणी पुरवठा केला आहे. अगदी उदाहरणादाखल सांगायचं म्हणून थोडी नावं घेतो. ही नावं ऐकूनच तुम्हाला कळेल की त्यांच्या कार्याचा आवाका काय आहे ते. मुंबईतील राजभवन म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नंबर 1 नागरिक राज्यपाल, त्यांच्या राजभवनाचं पाणी पुरवठ्याचं काम सतीशबाईंनी केलं. अँबी व्हॅली, सहारा ग्रुपची मोठी अँबी व्हॅली, अँबिशियस हिल स्टेशन, फिल्म सिटी, तिथे सगळे देशी विदेशी पिक्चर बनतात. महाड, माणगाव, चिपळूण या नगर परिषदेची कामं
म्हणजे म्हणायला गेलं तर बांद्यापासून चांद्यापर्यंत म्हणतात, तसे त्यांनी नागपूर पासून तारापूर पर्यंत जवळजवळ 150 ते 200 उंच पाण्याच्या टाक्या बांधल्या. कोणत्याही संस्थेत कार्यात जोखून जाण्याची प्रवृत्ती, त्यामुळे व्यवसाय क्षेत्रातही पाणी क्षेत्रातही नुसते काठावर न बसता त्यांनी पाण्यात उडी मारली आणि त्यांनी सेक्रेटरी म्हणून 1 दशक या संस्थेची सेवा केली. विकास रत्न शिरोमणी म्हणून त्यांचा सत्कारही केला गेला या त्यांच्या कार्याबद्दल. आपले मान्यवर, आजचे मान्यवर डायमंड सुहासभाई मेहता, म्हणजे मी त्यांना सुहासच म्हणेल कारण जास्ती फॉर्मल नको, यांची ओळख करून देणं एक फॉर्मॅलिटी आहे. एखादा चित्रपट समजा प्रसिद्ध झाला, 100 आठवडे एका थिएटरमध्ये चालू आहे, हाऊसफुल चालू आहे, आणि नंतर एखाद्या पत्रकाराला त्याचं परीक्षण लिहि म्हणून सांगण्यासारखीच ही गोष्ट आहे. पण आय कॅन ओनली से, आय विल से दॅट इट इज माय प्लेजर टू डू दिस फॉर्मॅलिटी. मला कित्येक जण विचारतात, हे सुहास मेहता ठाण्यामध्ये कॉमन ओळखीचे असतात किंवा मित्र परिवार विचारतात, हे सुहास मेहता तुमचे भाऊ आहेत की मित्र? मी उत्तर देतो, तो माझ्या सख्या भावापेक्षा जिवलग मित्र आहे आणि जिवलग मित्रापेक्षा जवळचा भाऊ आहे. सुहासला मी जेव्हापासून आपल्या आठवणी लक्षात राहतात, ज्या वयापासून आपल्या आठवणी लक्षात यायला सुरुवात होते त्या वयापासून मी सुहास त्याच्या आई बाबा म्हणजे आण्याबाबींना ओळखतो, सुलभाताईला ओळखतो. तेव्हापासूनच्या माझ्या आठवणी सगळ्या लक्षात आहेत. मी खूप नेट लावून, म्हणजे इंटरनेट नाही, मराठीत नेट लावून प्रयत्न केला की सुहासच्या दोन्ही बाजू सांगायचा प्रयत्न करावा. पण एकही वाईट गोष्ट मला आठवण नाहीच आहे माझ्या आठवणीमध्ये, त्यामुळे मला चांगल्याच आठवणी सांगाव्या लागतात. आज शाळेमध्ये तो आणि त्याचे मित्र, म्हणजे त्याचे काही मित्र हावळ वगैरे कामत मित्र, यांचं काहीतरी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग चालू असायचं. मला आठवतं त्यांनी मला एकदा प्लॅन सांगितला की कसे ते पिक्चर बनवणार आहेत, व्हिडिओ कॅमेरा आणून महाडमध्ये एक मूवी बनवणार आहेत. अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह विचार आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द वर्ल्ड त्याच्या मनात त्या वयापासून चालू असायचे शाळेपासून. महाडमध्ये ITI म्हणजे काय आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, ITI. पण IIT म्हणजे काय प्रकार असतो याची गंध वार्ताही महाडमधल्या लोकांना नसतानाही त्या काळात सुहासने IIT एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IIT एंट्रन्स एक्झाम क्रॅक करणं म्हणजे चक्रव्यूह भेदण्यासारखेच कठीण काम आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की मुंबई IIT मध्ये ऍडमिशन मिळवून आपला IQ सुहासने पूर्वीच सिद्ध केला आहे, त्याबद्दल मला बोलायची गरज नाही. त्यामुळे मी त्याच्या IQ बद्दल काही ओळख करून देणार नाही, IQ बद्दल काही बोलणार नाहीये. मी बोलणार आहे त्याच्या EQ बद्दल, म्हणजे इमोशनल क्वेश्चन बद्दल. आजकाल तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये IQ पेक्षा EQ तपासून मग जॉब दिला जातो. हा वारसा त्याला त्याच्या आई वडिलांकडून मिळालाय. अण्णा आणि भाभी यांची EQ आणि महाडमधले त्यांची EQचा उपयोग म्हणजे शाळेच्या सगळ्या मुलांनी शाळेजवळ त्यांचं घर असताना आपल्याला तो अनुभव आहेतच. समजा अतिशयोक्तीचा धोका पत्करून सांगतो की समजा EQचा थर्मामीटर असता तर सुहासच्या बाबतीत तो पारा फुटून बाहेर पडला असता. कधी कधी मला किंचित असं वाटतं की त्याच्या EQचा कदाचित लोक गैरफायदा घेत असतील. जपानी लोकांची गोष्ट सांगतात, तेथे लोकांना सुट्टी घेण्याची सक्ती करावी लागते. तेथील कामगार ही संप अभिनव पद्धती करतात म्हणे, म्हणजे जास्त काम ओव्हर प्रोडक्शन करून. सुहास पुढे कदाचित जपानी माणसं पण आळशी वाटतील. SMC म्हणजे सुहास ज्या कंपनीचा डायरेक्टर आहे ती कंपनी, या SMCची ठाण्यामध्येच नव्हे, म्हणजे ठाण्यात त्यांनी सॅटिस, ठाणा ईस्टला तर सॅटिसचं काम झालं, ठाणा ईस्ट सॅटिस बरेच ब्रिजेस त्यांनी बांधलेले आहेत. पण ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात देशांतर्गत इतकेच नव्हे तर देशाच्या बाहेर 2-3 खंडांमध्ये सुहासच्या आणि SMCची कामं, मोठी कामं चालू आहेत की ज्यांच्या फिगर ऐकूनच आमच्या छातीवर दडपण येतं. तर SMCचा डायरेक्टर या नात्याने सुहास कामानिमित्त सतत त्याचं सीमोल्लंघन चालू असतं. त्याच्या कामाची व्याप्ती, प्रोजेक्ट इत्यादी गोष्टींची व्यवस्थित माहिती तुम्हाला या दोघांच्या गप्पांमधून आता थोड्याच वेळात मिळणार आहे, त्यामुळे त्याबद्दल सांगत नाही. पण मला आवडली त्याच्या धावपळीची एक गोष्ट म्हणजे आपण जसे लहानपणी खेळताना तळ्यात मळ्यात करतो किंवा एखादा पट्टीचा गायक जसा लीलया समयवर येतो तसा सुहास परत सीमेवर येतो आणि त्याच हुरूपाने परत दुसरे काम सुरू करतो. त्याला थकवा किंवा विरंगुळा हा प्रकारची गरज लागत नाही किंवा जेट लॅग वगैरे काहीच नाही. विनोद करण्याची उर्मी आली म्हणून सांगतो, विनोद करण्याची इच्छा झाली म्हणून सांगतो. एकदा म्हणे तो घरी झोपेतून उठला तर भाभीने त्याला सांगितलं, आज तू घरी आहेस, कुठल्या दुसऱ्या देशात किंवा हॉटेलमध्ये नाही आहेस तर चहा तुझा तू करून घ्यायला पाहिजेस.
रूम सर्व्हिस नाही. सुहासचा मित्र परिवार खूपच मोठा आहे. बालवाडीपासून व्यावसायिक क्षेत्र किंवा कोठेही त्याच्याशी एकदा संबंध आला की तो त्याचा मित्र झालाच. त्या व्यक्तीला सुहास दुसरी संधीच देत नाही. तो मित्र व्हायलाच पाहिजे. एकच गंमत सांगतो. परवाच त्याच्या एक व्यावसायिक मित्र माझ्याकडे आला होता. मी विचारलं, आज काय प्रोजेक्ट मीटिंग आहे का तुमची? सुहासबरोबर ठाण्यामध्ये आलाय. तो पुण्यावरून आला होता. तर तो म्हणला, नाही 7-8 महिन्यात भेटलो नाही, आमचं आता काय काम चालू नाही बरोबर, सहज सुहासला भेटायला म्हणून आलो, बरं वाटतं. तर अशा प्रकारचे ते सगळे कॉन्टॅक्ट आहेत. तर सुहासच्या व्यावसायिक यशाचे गमक, आयुष्याचे सूत्र, या गोष्टी या दोघांच्या गप्पातून या सगळ्या. आवाज येतोय का? हॅलो हॅलो. या सगळ्या त्याच्या गप्पातून समजतीलच. हॅलो 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 हॅलो. येतोय आवाज. येतोय का आवाज? माझी स्क्रीन गेली. आम्ही बोलतो फक्त, माझी स्क्रीन गेली. तर मला वाटतं मला गडाभर तेल किंवा घातले किंवा ओतलेही असेल. तर या दोन धुरंधर बहुआयामी अशा जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तींशी गप्पा, मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक असाल. मी या दोघांचे या कार्यक्रमात स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सूत्रे आणि माईक सतीश भाऊंच्या हातात देतो. प्लीज टेक ओव्हर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर सुबोध मेहता नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण आमची अतिशय छान प्रकारे ओळख करून दिलीत, त्याबद्दल आपणास धन्यवाद. डायमंड बिहाइंड द कर्टन या समाजप्रिय झालेल्या कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात आम्ही 25 डायमंडची ओळख करून घेणार होतो आणि त्यानुसार गेले 3 महिन्यापासून प्रत्येक शनिवार रविवारी तसा प्रवासही झाला. पैकी आजचे हे कार्यक्रमाचे 23वे पुष्प. अजून 2 पुष्प गुंफायचे बाकी आहेत आणि पहिला 25चा टप्पा पूर्ण होणार आहे. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला ठाणे मुंबई येथील बांधकाम क्षेत्रातील एक नामांकित कंपनी SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आणि आजचे डायमंड श्री सुहासभाई मेहता आलेले आहेत आणि त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. ते स्वतः IIT इंजिनियर असून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास आजच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उलगडत जाणार आहोत. सुहासभाईंचे संवाद साधण्यापूर्वी सर्वप्रथम SMC कंपनीची वाटचाल चित्रफितच्या माध्यमातून आपण संक्षिप्तपणे पाहूया. त्यासाठी मी सनीला सांगतो की जरा आपल्याला चित्रफित दाखव. सनी. If there is one country the world has set its eyes on, it is India. A country with a strong history, rich traditions, and vibrant culture. Since independence, India has progressed by leaps and bounds. It has become a force to reckon with, and the backbone of this transformation is the significant development in infrastructure. A cog in this powerful wheel of progress is SMC, an infrastructure company founded 3 decades ago with a vision to make an everlasting contribution in infrastructure. Immense potential, die-hard commitment for quality, and a burning desire to succeed were its only tools. SMC Infrastructures Private Limited was a company started by Mr. Arun Sheth. The company was a very small company then, and today we have
grown. We are working all over India as well as we have started working overseas also. To begin with, SMC touched upon the most precious life source, water. SMC made waterworks as its mission. Within a short time, SMC executed turnkey projects, designed, build, operate engineering projects in the field of water pipelines, water treatment plants, sewage plants, and sewerage networks. The milestone in SMC's success is the largest water treatment plant in Asia. A mega 900 MLD water treatment plant at Mumbai was set up for Mumbai Municipal Corporation. SMC Infrastructures became a proud partner with Degremo SA. SMC has deployed its best team comprising 20 engineers, 60 technically skilled personnel and 1,200 skilled labor to this project. The project is of an unprecedented scale. A state-of-the-art laboratory is set up on the site to ensure total quality control. The operations continue 24/7 to maintain precise work schedules. So we had started working into water sector as pipeline contractors, but as the company had good engineers and we had developed good technologies, we started working in different sectors also. By joint ventures with local companies, SMC reached all across the country. Within 3 decades, SMC expanded in diverse industries like lift irrigation, construction of bridges and flyovers, roads in asphalt and concrete, industrial and commercial premises. SMC set its foot in Goa, the scenic state that demands preservation of ecology, conservation of water. Recently, SMC constructed a water treatment plant of 100 million litres per day capacity for Goa Public Works Department. 3 sewage treatment plants with advanced technology are under installation in Goa to ensure zero tolerance towards quality treatment. Exclusive arrangements for this will ensure the clean beach policy of the government of Goa. The vision of dynamic leaders have the support of skilled consultants and dedicated engineers. Government of Goa. The vision of dynamic leaders have the support of skilled consultants and dedicated engineers, complementing experienced talent with world-class technologies, state-of-the-art machinery. Hello. Strengthen SMC to take up greater challenges. The constant insistence on upgradation Hello. and value addition resulted in SMC bagging a wide range of projects. Some of our milestones are Municipal Hello, Solid Waste Project in Goa, a new plant spread across 40,000 square feet at Baramati, Maharashtra, manufacturing LED lights under the brand name Samudra. Construction of the largest sports complex in MMRDA region. A specialized project of laying a 1,000-millimeter marine outfall pipeline for treated effluent discharge, 7.2 kilometers inside the Arabian Sea. Indian government understood the importance of developing infrastructure. We faced a lot of challenges because the market opened so much that a lot of international companies started coming and working in India. Tactically, we decided to get associated with them to learn their qualities, management skills, etc. So we got associated with some French companies and it has benefited us a lot. Another feather in the cap, SMC Infra LLC, a subsidiary, ventured into international waters by entering into the Sultanate of Oman, catering to their vast infrastructure needs. SMC Infra LLC Made a company in Oman and we started booking works in Oman, and now we have almost 3,500 people working for us in Oman. The wide range of projects worth $350 million being executed in the Sultanate of Oman. व्हिडिओ पुन्हा अडकला भाई.
सनी आपण पुढचं चालू करायचं. म्हणजे चांगलं आहे. त्यांचं नेट गेलं होतं बहुतेक, रिजॉईन झाले. Access Road for Vilayat Al Musanna. Construction of military commercial complex. Itin Interchange Bridge at Salana. Dofa Municipality Main Building at Salana. And the ultra-modern sophisticated farm mall is under construction in Mapela, near Muscat International Airport. People make an organization and people write success stories. The happiness in people will reflect in their work, and that in turn will win hearts. SMC has carved a niche in the infrastructure segment, both in India and abroad. Now we are preparing for new challenges and new times. We believe in empowering clients and employees. Our vision is to change success stories, and we will. थँक्यू व्हेरी मच. आवाज ऐकायला येतोय माझा? हा. आत्ताच आपण SMC इन्फ्रास्ट्रक्चरचा धावता आलेख बघितला आणि हा आलेख बघितल्या असं वाटतं की जरा आपण त्यांचे जे डायरेक्टर आहेत सुहासभाई यांच्याशी थोडा वेळ आपण गप्पा मारूया. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा आपल्याला होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुहासभाईंना मी काही प्रश्न विचारतो. सुहासभाई, तसं बघितलं तर तुझा जन्म महाडचा आणि साहजिकच शालेय शिक्षण सुद्धा महाडमध्ये झाले. त्यावेळेला तुझी अभ्यासाची आवड कितपत होती? आणि त्याचबरोबर बालवयात आई वडिलांचे संस्कार तर असतातच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाचे बाहेरच्या व्यक्तीचे संस्कार तुझ्यावर झाले का? हे जरा आम्हाला तू सांगू शकशील का सुहासभाई? धन्यवाद सतीश भाई. सर्वप्रथम मी हा जो उपक्रम तुम्ही चालू केलाय डायमंड्स बिहाइंड कर्टन आणि ती तुमची सर्व टीम यांनी जे काही एफर्ट्स इतके दिवस घेतलेत आणि आपल्या समाजात जे काही डायमंड्स आहेत किंवा जे डायमंड्स होऊ शकतात अशांना सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी जे प्रयत्न केलेत त्याच्याबद्दल मी आपलं खूप कौतुक करतो, आभार पण मानतो. खूप चांगला कार्यक्रम आणि त्याच्यात सहभागी व्हायला मिळतंय याच्याबद्दल आनंद होतोय. मला असं वाटतं की परिस्थिती, सभोवताचं वातावरण हे व्यक्तिमत्वाला घडवत असतं. कितीतरी आपल्याकडे उदाहरणं आहेत की जी परिस्थिती, साधारण परिस्थिती जन्माला आलेत अशी मुलं काहीतरी अचाट करून दाखवतात. 1-2% माझ्या बाबतीत असंच काहीतरी घडलं. आई 3री पास, अण्णा 7वी पास, 300-350 फुटाच्या भाड्याच्या घरात राहायचो. लौकिक अर्थाने तसं गरीबच, पण शिक्षणाचे महत्व जाणणारे आई वडील आणि सभोवतालची माणसं, आप्पा, बापूच्याई, म्हणजे सगळं गोखले कुटुंब, भारती मॅडम, डॉक्टर काणे मॅडम, रामभाई वगैरे ह्या सर्वांच्या मुळे व्यक्तिमत्वाचा विकास काय, शिक्षणाचं महत्व काय याची जाणीव होत गेली. आणि त्याच्यातनं मला वाटतं जे काही मी आज करू शकलो ह्या बेसिक ह्या तेव्हाची जी काही शिकवण मिळाली त्याच्यातनं आहे. अण्णांचा स्वभाव अतिशय साधा होता, पण शिस्तप्रिय होते. आई आणि ताई यांनी आयुष्यभर माणसं जोडणं आणि त्यांच्यासाठी परिस्थिती बाहेर जाऊन काही करणं हा स्वभाव त्यांना मला कायम शिकवत राहिलाय लहानपणापासून आजपर्यंत. मी तसं कधीच एकटं राहायला किंवा काही करायला शिकलो नाही. बेबी आणि मी, बापूचे आम्हाला शिकवायच्या आणि त्याच्यामुळे अभ्यासात गोडी निर्माण झाली. मला वाटतं की एकटा अभ्यास करत असतो तर मी बहुतेक महाडलाच आजपर्यंत असतो. परीक्षेच्या वेळेला टेन्शन येणं हा प्रकारच नव्हता माझा कधी, कारण वासरात लंगडी गाय असल्यासारखं शाळेत पहिला दुसरा नंबर नेहमी यायचाच.
त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन वगैरे असं कधी आलंच नाही. आणि कॅरम खेळायचो, बुद्धिबळ खेळायचो, खो खो खेळायचो, क्रिकेट खेळायचो. आमची सगळी मित्रमंडळी तेव्हाची मित्रमंडळी आजही तशीच माझी मित्रमंडळी आहेत. दररोज माझ्या संबंधात असतात. आणि हे सगळं बरं खेळायचो. शाळेत बरं नाव होतं शाळेत, त्यामुळे आदर्श विद्यार्थी म्हणून बोर्डावरती एकदा नाव पण लागून गेलं. आणि एकदा नाव लागलं की नेहमी नेहमी माणसाला वाटतं की अरे बाबा, आज मी आता आदर्श विद्यार्थी आहे, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे. अर्थात त्याच्याबद्दल तू मगाशी सांगितल्याप्रमाणे आई बाबांचे तर आशीर्वादच असतात. या ठिकाणी आमच्या भाभी आहेत, म्हणजे सुहास तुझी आई. तर पुढचा कार्यक्रम चालू करायच्या अगोदर आपण आईचे आशीर्वाद घेऊन पुढे जाऊया. भाभी, जरा तुमचं आम्हाला दर्शन दिलं तर बरं होईल. कॅमेरा चालू आहे भाभींचा. हा हा, भाभी. चालू आहे. हो. अच्छा, तुम्ही अनम्यूट करून बोला म्हणजे मग सगळ्यांना दिसेल. हा, अनम्यूट केलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना. बोला. नमस्कार भाभी सर. नमस्कार. नमस्कार. सुहासचा आपल्या कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी आणि तुमचा आशीर्वाद घेऊन नेहमीप्रमाणे तो पुढे जातोय. तर आम्ही चालू करतो. तुमचा आशीर्वाद आहेच आम्हाला. हो हो आहे. अच्छा अच्छा. बरं सुहास, आता आम्ही पुन्हा आपल्या मूळच्या जागेवर येतो आणि तुला प्रश्न विचारतो की शालेय शिक्षण घेत असताना आपल्या प्रत्येकाला त्यावेळेला एक बालवयात वेगळं वाटायचं. वर्ण विमान जायचं त्यावेळेला आपल्याला वाटायचं अरे मी वैमानिक होणार. युद्ध चालू व्हायचं त्यावेळेला मला वाटायचं की मी युद्धात जाणार. म्हणजे असं काहीतरी लहानपणी आपली स्वप्न असतात. अशी स्वप्न तू लहानपणी कधी पाहिली होतीस का, आणि कुठली पाहिली होतीस? महाडला काय नातेसंबंधात शिक्षण घेऊन फार मोठे झालेत असे अशोक भाऊ, शशी भाऊ, अरुण भाऊ वगैरे होते. पण जवळचं संबंध, दररोज बोलाचाली होते आणि अशा टाईपचं कोणी व्यक्तिमत्व आजूबाजूला नव्हतंच. त्यामुळे माझ्या मनात असं आपण काहीतरी पुढे करावं, काहीतरी होऊ, काहीतरी होण्यासाठी प्रयत्न करावं असं कधीच झालं नाही. 12वीला असताना तर मला कॉमर्सला जायचं होतं. आईला सारखं वाटायचं की मी अशोक भाऊ, विनोद भाऊ सारखं डॉक्टर व्हावं. मला तर सीए व्हावं असं वाटायचं. आणि ह्या आमच्या आपापसातल्या कॉन्फ्लिक्ट मध्ये मला वाटतं मी शेवटी इंजिनिअरिंगला लँड झालो. अच्छा, बरं. तुझा 12वी पर्यंतचा प्रवास महाडला झाला, बरोबर आहे? इतर बरेच मुलांप्रमाणे पुढील शिक्षण आपण महाडची मुलं किंवा पोलादपूरची, खेडची, दापोलीची असो मुंबईला किंवा पुण्याला जातात. आणि तू पुण्याला न जाता मुंबईला आलास. आणि खरोखर म्हणायचं तर तो टर्निंग पॉइंट तुझा म्हटला गेला तर काय वागवं होणार नाही. कारण आपण त्यावेळेला क्वचित, मगाशी सुवर्णी सांगितलं की IIT हे नाव सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. आणि अशा संस्थेत तू ऍडमिशन मिळवलीस. आणि त्या कालावधीतला तुझा अनुभव, ऍडमिशन मिळवण्याच्या पूर्वीचा, प्रवेश मिळवताना घडलेले प्रसंग आज आम्हाला शेअर केलेस तर ते ऐकायला आवडतील. 12वीला आमच्या वेळेला 12वी आणि इंटर सायन्स दोन्ही एकत्र आलेले होते. एंट्रन्स एक्झामचा खूप गोंधळ चालू होता. आणि आमचा उदय शेठ अण्णांचा मामे भाऊ आणि रवी भाऊ, त्यांचा राजन, अविभाऊ कोटिया वगैरे ह्या सर्वांची ओळख होती. आणि कदाचित त्याच्यामुळे आईला असं फार वाटत होतं की मी IIT एंट्रन्स द्यावी. तर त्याच्यासाठी मी महाडवरनं अग्रवाल क्लासला ऍडमिशन ला फॉर्म भरला होता. आणि क्लासला ऍडमिशन मिळाली होती, पण आम्हाला जायलाच मुळात 10 दिवस उशीर झाला. आणि क्लास फक्त 4 आठवड्याचा असायचा. तर 10 दिवस उशिरा झाले तर मला ते ऍडमिशन तिथे जॉईन करायला अलाव करेन. तर शेवटी कारखानीस म्हणून एक सर होते, मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला थोडा तरी प्रयत्न करू दे मला. तर त्यांनी मला काही गणित सोडवायला दिली. आणि मला वाटतं मी त्यांच्या अपेक्षेपेक्षा फार लवकर सॉल्व्ह केली होती ती. तर त्यांनी मला शेवटचे 16-17 दिवस क्लासला बसायला दिलं. आणि त्याच्यात मी IIT एंट्रन्स तर क्रॅक केली, पण मला काय बॉम्बे IIT ला ऍडमिशन मिळत नव्हती. आणि 12वी आणि इंटरच्या ऍडमिशन्सच्या गोंधळ चालू होता. त्याच वेळेला काय झालं, अण्णा खूप आजारी पडले आणि अण्णांना ससून हॉस्पिटलला घेऊन जायला लागला. अण्णा महिना दीड महिना तिकडे होते. तर ह्या सगळ्यामध्ये मी बाहेर शिक्षणाला जायचं ह्याचं डिस्कशन करायलाच घरी कुणी नव्हतं आणि ते ऑटोमॅटिकली ड्रॉपच झालं. त्यामुळे मी IIT एंट्रन्स परत दिली आणि मग माझी रँक 500च्या आसपास आली.
आणि मी बॉम्बे IIT ला ऍडमिशन घेतली. परत ते मी सिव्हिललाच घेतली ऍडमिशन, कारण मला लहानपणा असं माझ्या डोक्यात पक्क बसलं होतं की आपण बिझनेस करायचा. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग इतक्या कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कुठलाच धंदा करता येत नाही. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल इंजिनियर झालं, फॅक्टरी टाकायची म्हटली तर जेव्हा काहीच फायनान्सचं कळत नसतं अशा वेळेला जर का बँकेकडे गेलो आणि पैसे घेतले तर आपल्या कोर कॉम्पिटन्सीच्या बाहेर जाऊन बँकेचा हप्ता फेडणं हेच महत्वाचं होईल. तर त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच पुढे करिअर करायची असं ठरवलं होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग साठी तू का गेलास याची गुरुकिल्ली आम्हाला आत्ता समजली की बिन पैशात आपल्याला बरीच काही गोष्टी करता येतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा आणि किंवा तू दुसऱ्याच्या पैशावरती काम करता येतं. हा लवकर आणि तू IIT मध्ये प्रवेश घेतलास त्यावेळेला मला आठवतंय की साधारण त्यावेळेला पेपरला रोज बातम्या असायच्या की IIT मध्ये रँकिंग झालं आणि मुलं हॉस्टेल सोडून गेली निघून. तू तर हॉस्टेलला राहत होतास. महाड सारख्या ठिकाणी प्रथमच IIT ला प्रवेश केलेला, मुंबईमध्ये प्रथमच आलेला. मग जो प्रसंग आहे तो तुला सुद्धा अनुभवाला मिळाला का? IIT मध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाला रॅगिंग मधनं जायला लागतं आणि त्याच्यात काही फिजिकल रॅगिंग असतं, काही मेंटल रॅगिंग असतं. अच्छा. फिजिकल रॅगिंग मला वाटतं मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल, पण मला काय आमचे गजानन भाई कोटिया रजिस्ट्रार होते IITचे आणि त्याचा मला थोडाफार फायदा झाला आणि मला फिजिकल रॅगिंग काय फार सहन करायला लागलं नाही. मेंटल रॅगिंग ते तर इट वॉज ऑलवेज एन्जॉयबल. फार काही झालं नाही, पण त्यांना काय मराठी मीडियम मधनं गावाकडनं आलेल्या मुलांना रॅगिंग करायला काय मजा पण वाटायची नाही. त्यामुळे कदाचित मी थोडक्यात सुटून गेलो त्यावेळेला. अच्छा, म्हणजे ते रँकिंग झालं त्याच्यामध्ये आनंद उपभोगलास. कसं आहे ते प्रत्येक IIT ला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला असं वाटायचं की आपण क्रीम ऑफ द नेशन आहोत, आपण अतिशय हुशार आहोत. तर जमिनीवर आणण्यासाठी, फटका खाण्यासाठी रॅगिंगची गरज होती. अच्छा अच्छा. बरं, मग ते IIT मध्ये हॉस्टेलचा तिथला मित्र परिवार सुद्धा तुझा मोठा होता आणि हॉस्टेलमध्ये तुमचे अनेक गमतीदार प्रसंग झाले होते तू हॉस्टेलला असताना. एरवी गप्पाच्या ओघात तू आमच्या कानावर ते टाकले होते, तर आता जरा सगळ्यांना जरा शेअर केलेस तर जरा बरं पडेल. काय IITत ऍडमिशन घेतल्यावर आम्ही मराठी मीडियम महाड मधनं गेलेले, आम्हाला इंग्लिश तर अजिबात बोलता यायचं नाही. पहिल्या सेमिस्टरला तर कायम असं व्हायचं की आपण पुढच्या मुलाच्या मागे डोकं कसं लपवता येईल. प्रोफेसरने आपल्याला काय प्रश्न विचारायला नको आणि आपल्याला उभं राहून उत्तर द्यायला नको. बेसिक इंटेलिजन्स, बेसिक हुशारीमुळे निभावून नेलं गेलं. पण काही काही कोर्सेस असे होते की PH 301 जो आजही माझ्या स्वप्नात येतो तो पेपर. आम्ही कॉन्व्होकेशन हॉलमध्ये परीक्षेला बसायचो आणि ट्यूबलाईट किती आणि फॅन किती हे मोजत बसायचो. म्हणजे 3,000 4,000 फॅन आणि ट्यूबलाईट एवढा मोठा हॉल होता म्हणून वेळ पण बऱ्यापैकी जायचं त्याच्यामध्ये. नंतर एक कोर्स होता काहीतरी इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स वगैरे असं काहीतरी. तर त्याच्यामध्ये तर आम्ही इतकं लिहिलं तरी आम्हाला मार्कच मिळायचे नाही. तर आम्हाला असं कायम वाटायचं की ज्याच्या पेपरला जास्त सप्लिमेंटरी लावलेल्या आहेत त्याला जास्त मार्क मिळायचे, कारण प्रोफेसर बहुतेक फॅनच्या समोर पेपर पकडायचे आणि ज्याचा पेपर फॅनच्या सगळ्यात जवळ पडेल त्याला मॅक्सिमम मार्क आणि जो सगळ्यात लांब पडेल त्याला मिनिमम मार्क. अशी काय काय बारीक सारीक गोष्ट चालायच्या. नंतर सगळीकडे कसं कॅन्टीन मध्ये कॉम्प्युटर असतो, आमच्याकडे कसं होतं कॉम्प्युटर मध्ये कॅन्टीन होतं आणि आम्ही 5 वर्षात कधी वह्या विकतच घेतल्या नाहीत, कारण एखादा आमचा प्रोग्राम कॉम्प्युटरचा चुकला की एक 40 पानी कोरी पानं मिळायची, मग आम्ही त्यालाच क्लिप लावून वही म्हणून वापरायचं. आमचा अनुभव म्हणजे काय, अच्युत गोडबोलेंचं तुम्ही मुसाफिर वाचला असेल तर अच्युत गोडबोलेंचा अनुभव आणि आम्ही सगळे जे मराठी मीडियम मधनं गेलो त्या सगळ्यांचा अनुभव फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत सारखाच होता की कायम कुठेतरी एक असा न्यूनगंड असायचा की आपल्याला वर्गात सगळ्यांच्या समोर उभं राहून कॉन्फिडेंटली इंग्लिश मधनं बोलता येत नाही. हा सगळ्या मुलांना एक कॉमन न्यूनगंड असायचा तिथे. आणि तुझा तो मित्र परिवार पण मोठा होता, महागावकर, दाते. माझा मित्र परिवार म्हणजे प्रशांत महागावकर, राजीव प्रकाश, असे कितीतरी माझे मित्र आहेत की जे जिवलग मित्र आज सुद्धा आम्ही एव्हरी सेकंड डे बोलत असू, एव्हरी डे बोलत असू. आज सुद्धा आमची फॅमिली रिलेशन्स आहेत.
जे काय आम्ही रॅगिंग मध्ये एकत्र रॅगिंग ज्यांना झालं ना, तर ते सगळे इतके घट्ट मित्र झालो. प्रशांत कानपूरवरनं आलेला, त्याला तर महाड कुठे माहिती नव्हतं. हा, त्याला कोणतरी महाडचा मुलगा म्हटल्यावरती त्याला एवढा प्रश्न पडला की महाड कुठे आहे आणि हा मुलगा कसा काय इथे पोहोचला. पण त्यावेळेला जी काय आमची मैत्री झाली, एकमेकांना रॅगिंगमध्ये सांभाळायचं किंवा एकमेकांना अभ्यास करताना सांभाळायचं, म्हणून जी काय मैत्री झाली ती मैत्री आज तागायत तशीच टिकून आहे. अच्छा. आणखीन मला असं एक विचारायचं आहे, IITच्या कॅम्पसमध्ये शेवटचं वर्ष पूर्ण झाल्यावर कॅम्पसमध्ये प्लेसमेंट होते, तुझी कुठे झाली होती का? किंवा कुठल्या कंपनी तुझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला होता का? कॅम्पस मधल्या प्लेसमेंटचं विचारतोय. IITत असताना मी बऱ्यापैकी ब्रिज खेळायचो. हा, हा. म्हणजे मी IITची टीम जॉईन करण्या एवढी माझी इम्प्रुव्हमेंट झालेली होती. आणि IITच्या मध्ये जवळजवळ 250 ते 300 टीम ब्रिज खेळायच्या. तर मला असं कायम वाटत होतं की आपल्याला नंतर नोकरी करायची तर कुठेतरी ब्रिजच्या कंपनीत नोकरी करता यावी म्हणून. तर मला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये ब्रिज अँड रूफ मध्ये नोकरी मिळाली होती. तसंच एक जसं आपल्याकडे MIDC आहे तसं NIDC म्हणून नॅशनल लेवलला एक कंपनी आहे, त्याच्यात इंटरव्ह्यू मिळाली होती. साधारणपणे 5-5.5 हजार पगारवाली नोकरी होती ती. पण मी त्यावेळेला बिलिमोरिया जॉईन केलं 1,000 रुपयावरती नोकरीवरती, कारण तेव्हा असं डोक्यात होतं की सगळ्या सक्सेसफुल कंपन्या आजूबाजूला दिसतात त्या पारशी होत्या. फिरोज कुडियनवाला असेल किंवा शापूरजी पालाजी असेल किंवा बिलिमोरिया असेल, तसं मला मनातनं फार वाटायचं की त्यांच्याकडे काहीतरी बेसिक स्किल आहे बिझनेसचं. तर ते काय आहे हे कळण्यासाठी मी बिलिमोरिया जॉईन केली आणि मी KM हॉस्पिटलच्या प्रोजेक्टवरती होतो. तर त्याच्यात सुबोध आणि मी इतके जवळ आलो त्यामुळे की मी दररोज सुबोध आणि मी भेटायचो तिथे. अच्छा अच्छा. मग तुझी SMC कडे वाटचाल कशी झाली? एवढी त्यावेळेला SMC मोठ्या प्रमाणात कंपनी नव्हती आणि 3 ते 4 पार्टनर ही कंपनी चालवत होती. आणि हे तूच नाही पण तुझा मित्र जो प्रशांत मागाकर आहे, तो तर सिव्हिल इंजिनियर नव्हता, तो एरोनॉटिक इंजिनियर IIT झालेला, त्याला घेऊन तू SMC मध्ये कसा काय आलास? हे मला अजून कोडं पडले ते उलगडलं नाही. तसं त्यावेळेला भाईंची आणि माझी अशी फार जवळची ओळख होती असं नव्हतं. आमचं जे काही रिलेशन होतं ते प्रमोद भाई सुनीतामुळे. हा, म्हणजे ते आमचं म्हणजे घरगुती रिलेशन होतं. बरोबर. तर एकदा प्रमोद भाईंच्या घरी आम्ही काहीतरी लग्नाचा एक कार्यक्रम होता त्यामुळे मी गेलो होतो तिथे. तर भाई तिथे मला भेटले. भाई जशी नेहमी आस्थेने सगळ्यांची चौकशी करतात तशी माझी चौकशी त्यांनी सुरू केली. तू IIT झाला आता काय करतो वगैरे वगैरे. तर मी तेव्हा म्हणजे मी आणि प्रशांतनी काही कामं करायला चालू केली ती स्वतःहून. तर आम्ही माहीमला रेल्वेच्या वरती एक ब्रिज करत होतो. तर भाई मला म्हणाले, अरे आम्हाला एक ब्रिजचं काम मिळालं आणि आमच्याकडे असं काय काम करणारं कुणी नाहीये, तर तू करशील का? तर आणि करायचा इच्छा असेल तर प्रमोदला बोल आणि प्रमोदला ठरवून काय असेल ते काम चालू कर. तर मग त्याप्रमाणे मी प्रमोद भाई बरोबर डिस्कशन केलं. तर त्यावेळेला ते काम नुसतं मिळालं होतं, डिझाईन नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं. तर प्रमोद भाई म्हणाले, नाही सुहास बरं झालं तूच काम कर, हे डिझाईन सकट सगळं तू कर. आणि ते काम आम्ही करायला चालू केलं आणि काम पुरं करता करता रादर भाई कदाचित तेव्हा ऑब्झर्व करत असतील की मी किती कंजूशीने काम करतो किंवा मटेरियल वाचून काम करतो किंवा किती मनापासून काम करतो. तर एकदा त्रिशूळला पूजा होती, तर पूजेच्या वेळेला भाई मला म्हणाले, सुहास व्हाय नॉट वर्क टुगेदर, की असं लांबणारं काम करण्यापेक्षा प्रमोद आल्यावरती आमची गाडी दुसऱ्या गिअर मध्ये चालू झाली, तू आता बरोबर आलास तर आपली गाडी टॉप गिअर मध्ये चालू होईल. तर प्रशांत आणि मी वी आर ऑलवेज टुगेदर. तर दॅट इज हाऊ आम्ही एकत्र येऊन तेव्हाचे शेख मसूरकर बरोबर कामं करायला चालू केली. बरोबर आहे. पण मग ती कामं चालू होऊन आता बरेच दिवस झाले आणि सध्या तर तुम्ही डायरेक्टर आहात, तू पण आहेस, प्रशांत पण आहे. अजून या कंपनीमध्ये कोण कोण डायरेक्टर आहे? तसं कंपनीमध्ये आधी मामा होते, मामा गांधी होते, अण्णा सोमण होते, हरीश गांधी होते, ही सगळी सिनियर माणसं काम करत होती आणि मेनली ब्रिज रिपेअर, वॉटर सप्लायची कामं करत होती. मी आणि प्रशांत आलो तर आम्ही तसं थोडं एज्युकेशन अधिक झालेलं होतं
तर आम्ही नवीन काहीतरी सीवेज ट्रीटमेंट प्लांट करण्याचा प्रयत्न करायचा, सीवेज पंपिंग स्टेशन करायचा प्रयत्न करायचा वगैरे असं आम्ही चालू करायचा प्रयत्न केला. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं. जसं महात्मा गांधी जे काही काम ते करतील तर ते इतकं परफेक्ट, इतकं व्यवस्थित, इतकं मेटिक्युलसली करायचा प्रयत्न करायचे. तर आपण टिपकागदासारखं राहिलं तर प्रत्येकाकडनं काय काय शिकायचं ते शिकता येत होतं. तर त्यामुळे आम्ही महात्मा गांधींकडनं, भाईंकडनं बऱ्याच गोष्टी सुरुवातीच्या काळात शिकलो. आता अनिरुद्ध भाईंचा मुलगा अनिरुद्ध, प्रशांत, मी आम्ही तिघ जण मेनली वर्क फ्रंट सांभाळतोय. भाई आम्हाला लागेल तशी जी काय मदत आहे ती करतात, पण वर्क फ्रंट आम्ही तिघं मिळून सांभाळतोय सध्या. बाकी आमच्या बरोबर संजय आहे, किशोर आहे, खूप म्हणजे नाव वी हॅव अ व्हेरी गुड टीम की ज्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर काम करतोय. देशात आम्ही जवळजवळ 17 स्टेट मध्ये काम करतोय, आफ्रिकेत काम करतोय, गल्फ मध्ये काम करतोय, मालदीवला आता कामाला जातोय. तर ही सगळी बेसिकली ही जी टीम आहे आमची त्या टीम मुळे करतोय. तुमच्या ठिकठिकाणच्या कामाचा आपण आढावा घेऊच, पण तत्पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे की अरुण शेठ हे फाउंडर डायरेक्टर होते सुरुवातीला आणि ते आताही आहे तेव्हाही होते. अरुण शेठ बरोबर कंपनीत काम करताना कसे वाटते पहिला गोष्ट, आणि त्यांचा अनुभव, त्यांचा मनमोकळा स्वभाव व तुझी काम करण्याची तडप, ही केमिस्ट्री कशी काय जुळली? भाईंच्या बरोबर काम करायचं ना तर काय काय बेसिक गोष्टी भाईंच्या ज्या पक्क्या आहेत त्या चांगल्या शिकायला मिळाल्या. भाईंचं एक कायमचं कन्सेप्ट आहे, जे काम दुसऱ्याला जमू शकतं ते आपल्याला का नाही जमू शकत. आम्ही सुरुवातीला जेव्हा ब्रिजचं काम केलं आणि तेव्हा आम्हाला लॉन्चिंग करायला प्रॉब्लेम होता, तर आम्ही एक छोटस मॉडेल तयार केलं होतं आणि आम्ही रेल्वेच्या डेप्युटी चीफ इंजिनियर बरोबर बसलो होतो आणि जिथे राजधानी चालते त्याच्यावरती आम्ही शटडाऊन न घेता आम्ही ब्रिजचं लॉन्चिंग केलं होतं. तर ते भाईंची ती एक कॅपॅसिटी आहे की दुसऱ्याला जमतं तर आपल्याला का जमू शकत नाही. नंतर आपल्याला एखादं काम करायचं असेल तर त्या कामाला भिडायचं, त्याची काही लाज ज्या भीड बागायची काही गरज नाही. आपल्याला काही मदत लागली, आपल्याला काही लागलं तर समोरच्याकडे मागायचं. नंतर समोरची व्यक्ती विश्वासपात्र आहे की नाही हे पारखून बघायचं, हे भाईंचं आहे. आणि जर का तो विश्वासपात्र असेल तर मग 100% विश्वास टाकायचा. नंतर भाईंचं एक असं आहे की प्रत्येक काही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला काहीतरी सायंटिफिक सोल्युशन असतं. आणि हे सगळं करताना आपल्याला सामाजिक बांधिलकी कशी ठेवता येईल. म्हणजे मी तर कायम आयुष्यभर असं ठरवलं होतं की पैसे मिळवायला पाहिजेत, पण आपण जर का एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकलो तर दॅट विल बी अ अचीवमेंट. आणि माझं पास झाल्यावरती अमेरिकेत किंवा बाहेर कुठेही न जाता इंडियामध्ये राहायचं कारणच हे होतं की इथे मला एम्प्लॉयमेंट जनरेशन वॉज माय बेसिक एम. आणि भाईंची सामाजिक बांधिलकी मधनं आम्हाला एकत्र जाऊन ती एम्प्लॉयमेंट जनरेशन करता आली. मला वाटतं आज आमच्या बरोबर वर्कर्स आणि सगळे धरले तर 25,000 माणसं जोडली गेलेली आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही भारतभर कामं करतोय, सगळीकडे कामं करतोय त्याच्यासाठी. त्याकडे आपण नंतर जाणारच आहोत. पण आता तुमच्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कडून कोणकोणती कामं केली जातात, जर तुमच्या कामाच्या साईट बद्दल आम्हाला थोडीशी जरा फोटोग्राफी वगैरे दाखवलीत तर आम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल जरा चांगल्या प्रकारे नॉलेज मिळेल. तर आपण पाहूया का फोटोग्राफी? येस, नक्कीच दाखवतो. त्याच्याबरोबर तुझी कॉमेंट्री पण सांगा. हो हो. नाही, आम्ही सध्या भारतात काम करतोय. भारतात तर आम्ही सध्या 17 स्टेट मध्ये काम करतोय. या व्यतिरिक्त आम्ही ओमान मध्ये काम करतोय, केनियाला करतोय, टांझानियाला करतोय, मालावीला करतोय, गांबियाला करतोय, आयव्हरी कोस्टला करतोय आणि आता मालदीवला एक काम मिळतंय आम्हाला. तर एवढ्या जिओग्राफी, एवढ्या एरियामध्ये आम्ही आता कामं करतोय. आता या कामाच्या बद्दल जरा फोटोग्राफी. हो, हा 900 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा फिल्टरचा पोर्शन आहे
900 MLD वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मुंबई म्युन्सिपल साठी आम्ही केला होता. तर हा एकच प्लांट म्हणजे आशियातला सगळ्यात मोठा प्लांट आहे आणि हा 75 लाख पॉप्युलेशन मुंबईच्या साठी पाणी ट्रीटमेंट करून देतोय. म्हणजे एक दिवसाची 75 लाख लिटरची गरज तो भागवतोय. नाही 75 लाख लोकांची 135 लिटर प्रमाणे लागणारी पाण्याची गरज तो भागवतोय. अच्छा 75 लाख लोकांची गरज तो भागवतोय रोजची. 75 लाख लोकांची पाण्याची गरज भागवतोय. म्हणजे अर्धी मुंबई जवळजवळ या ट्रीटमेंट प्लांट वर गरज भागवते असं म्हणायला हरकत नाहीये. म्हटलं तर 30% मुंबई. 30% मुंबई. ओके ओके. येस. हा आम्ही गोव्याला आताच 105 MLD चा वॉटर ट्रीटमेंट प्लांट केलेला आहे. ह्याच्या बाजूला एक डॅम आहे. त्या डॅम मध्ये आम्ही इंटेक वेल केली जी साधारणपणे 110 फूट डीप आहे आणि 50 फूट डायमीटर आहे तिचा. आणि त्याच्यातनं पाणी पंप करून आम्ही या वॉटर ट्रीटमेंटला आणतोय आणि इथून मडगाव पर्यंतच्या गोव्याच्या सर्व गावांना पाणी देतोय आम्ही. ट्रीटेड वॉटर देतोय. याचं 5 वर्ष आम्ही मेंटेनन्स पण करतोय आता. गोव्यासारख्या ठिकाणी सुद्धा ट्रीटमेंट प्लांट टाकायची वेळ आलेली आहे. हो ट्रीटेड वॉटर सगळ्यात. हा गोव्याला आम्ही कचरा ट्रीट करायचा प्लांट केलाय. हा समोर जो काय समुद्र किनारा दिसतोय तो बागा बीच किंवा कलंगूट बीच आहे. त्याच्या बाजूला हा आम्ही प्लांट केलाय. आजूबाजूच्या एरिया मधला कचरा सगळा गोळा होऊन इथे येतो आणि इथे आम्ही कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रीट करतोय. हे एवढा ट्रीट करतोय तर 100 टन येणाऱ्यापैकी फक्त 4 टन जमिनीत जातं आणि 96 टन रियूज होतंय. हे 96 टन रियूज होताना आम्ही याच्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय, कंपोस्ट तयार करतोय, पाणी ट्रीट करून पाणी परत आम्ही म्हणजे ओढ्यामध्ये सोडतोय, इकॉलॉजी इम्प्रूव्ह करतोय. त्याच्यानंतर ह्या कचऱ्यापासून आम्ही RFW म्हणजे वेस्ट फ्युएल तयार करतोय. आणि हा प्लांट इतका चांगला झालाय की जो सगळे नॉर्म पाळणारा प्रॉब्ली इंडिया मधला हा एकमेव प्लांट आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा, मनोहर पर्रिकर आणि कितीतरी नितीन गडकरी साहेब आणि कितीतरी असे मोठी माणसं हा प्लांट बघायला येऊन गेली. प्लांट हा आम्ही स्वतः 158 कोटी इन्व्हेस्ट करून प्लांट बांधलाय हा आणि 10 वर्ष आम्ही हा प्लांट मेंटेन करतोय. आणि हा प्लांट म्हणजे पर्रिकर साहेबांना हा गोव्याचा आर्किटेक्चर पाहिजे होतं. तर त्यामुळे हा प्लांट तुम्ही बघाल तर ते गोवन आर्किटेक्चर दिसतं तिथे. अजिबात वास येत नाही प्लांट मध्ये, अजिबात म्हणजे नॉईज नाही, प्लांटला वास नाही. तिथे गेल्यावरती आपण एखाद्या रिसॉर्टला आलाय असं वाटतं. हो नक्कीच. गणपतीपुळे तर मला हॉलिडे होम वगैरे असं वाटतं की आपण हॉलिडे होम मध्ये आहोत. ही आमची ऍडमिन बिल्डिंग आहे प्लांटची. हा आम्ही एक प्रेस्टिजियस प्रोजेक्ट केला RCF साठी. इथे आम्ही सीवेज पासून प्यायचं पाण्याच्या ग्रेडचं पाणी बनवतोय जे ते प्रोसेस साठी वापरतात. RCF अलिबाग की मुंबई? चेंबूर. हो. RCF चेंबूर. आणि हा ह्या प्रकारचा एवढ्या स्केलचा एकमेव प्रोजेक्ट इंडियामध्ये झालेला आहे. आणि मला ह्याच्यात एवढा अभिमान वाटतो की प्लांट जेव्हा कमिशन झाला तेव्हा मी घरी दाखवायला एका बाटलीमध्ये आम्ही पाणी किती स्वच्छ करतो म्हणून ते दाखवायला घेऊन आलो. आणि मी सहज रिमार्क केला की सिंगापूरमध्ये हे पाणी लोक पितात, आपल्या इथे कुणी पिणार नाही. तर प्रदीप मेहता, माझा चुलत भाऊ प्रदीप होता समोर. प्रदीपनी बाटली घेतली, माझ्यावर विश्वास दाखवून अर्धी बाटली घटघट पाणी तो प्यायला आहे. आणि आजपर्यंत प्रदीप चांगला ठणठणीत फिरतोय. आपल्या समाजातल्या कौशिक मेहता, विवेकचा मुलगा, तसंच अमेय, अतुल मेहता या प्रोजेक्ट वरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामावरती होते. वा, छान आहे. म्हणजे समाजातली मुलांनी सुद्धा या कामावर कधीतरी काम केलेलं आहे असं आपल्याला त्यामुळे एक वेगळं समाधान वाटतं. अगदी 100%. याच्यानंतर आम्ही काय बँगलोरला आम्ही ही एक व्हॉल्व्स बनवायची फॅक्टरी बनवले. बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं. पाईपलाईनची कामं करतो तो व्हॉल्व्स आम्हाला घ्यायला लागतात, खूप क्वांटिटी मध्ये इतरांकडनं घ्यायला लागतात. तर आम्ही विचार केला की आपलेच एक 25-30 लोक कामाला लागतील. तर म्हणून आम्ही ही बेंगलोरला व्हॉल्वची फॅक्टरी चालू केली. अच्छा. परंतु मला ते बाहेरचे जरा तुझे प्रोजेक्ट दाखव ना. हे मला वाटतं माणगावचं आहे का? दाखवतो. हा माणगावला आम्ही प्लांट केला, स्टीलचा प्लांट.
माणगावला केला होता हा पॉस्कोचा. हा, मग ही कुठली कंपनी होती? पास्को पॉस्को कोरियन कंपनी आहे. कोरियन. ओके ओके ओके. आणि कोरियन कंपनीचं कल्चर असं आहे की तुम्ही ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी काम पूर्ण नाही झालं तर त्यांचा स्टाफ म्हणायचा की आम्ही सुसाईड करू. म्हणजे वर्क कमिटमेंट एवढी असायची की 30 जानेवारीला आम्ही हे स्ट्रक्चर पुरं करू म्हटलं आणि 30 जानेवारीला होणार नाही असं त्यांना वाटलं तर त्यांना सुसायडल टेंडन्सी दिसायला लागायची त्यांच्यात की नाही आम्ही म्हणजे आमच्या जगण्याला काय अर्थ नाही की आम्ही हे काम वेळेत नाही करू शकत असं व्हायचं. ठाण्याला आम्ही हा सॅटिस म्हणून प्रोजेक्ट केला, स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम. याला आम्हाला नॅशनल लेवलला अवॉर्ड मिळालं ट्रान्सपोर्टेशन मध्ये. तर आम्ही हे दिसतंय ठाणा रेल्वे स्टेशन आहे उजवीकडे आणि त्याच्या बाहेर आम्ही हा मल्टी लेवल ब्रिज केला की लोकांना येऊन सॅग्रिगेशन ऑफ ट्रॅफिक करून लगेच गाड्या बाहेर जाव्या स्टेशन एरियातली गर्दी कमी करण्यासाठी. 6 लाख लोक इथे दररोज कम्युट करायचे आणि आम्ही 30 महिन्यात हा ब्रिज केला होता. एकही ऍक्सिडेंट न होता. आणि मला वाटतं देशातला पहिलाच सॅटिसचा पहिलाच प्रोजेक्ट आम्हाला याच्यात जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिफॉर्मेशन मध्ये अवॉर्ड मिळाला ह्याच्यासाठी. हो. हा आम्ही ठाणा सिटी मध्ये लाल बहादूर शास्त्री मार्गावरती ब्रिज केलाय. हे 3 पेट्रोल पंपापासून खोपट पर्यंत हा ब्रिज जातो. तुम्ही किती सिनिक एरियामध्ये आणि किती कर्वेचर मध्ये ब्रिज केलाय. आणि हा ब्रिज आम्ही 24 महिन्यात केला. लांबी किती आहे? आदित्य ठाकरेंनी इनॉग्रेट केला होता रिसेंटली. या ब्रिजची लांबी किती एकंदर? या ब्रिजची लांबी 800 मीटरचा ब्रिज आहे आणि 300 मीटरचे अप्रोचेस आहेत. 1 किलोमीटरच्या आसपास आहे. 3 सिग्नल अवॉइड होतात ह्याच्यामुळे. अच्छा. नंतर आम्ही ह्या आठवड्यामध्ये हा घाटकोपरच्या इथला एक ब्रिज कमिशन करतोय. आता त्याचं अस्फाल्टिंग चालू आहे. नोव्हेंबर 1st वीक, पावसामुळे उशीर झाला नाही तर नोव्हेंबर 1st वीक मध्ये आम्ही हा MMRDA चा ब्रिज केला असता, पुरा केला असता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा ब्रिज आहे. या ब्रिजचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते मला या ठिकाणी नक्कीच सांगायला आवडेल की सुहास मेहताचा जो मुलगा आहे नुकताच इंजिनियर म्हणून बाहेर पडलेला आहे आणि त्याने हा ब्रिज स्वतंत्रपणे केला. खूपच कौतुकास्पद आहे आणि ठरलेल्या वेळेत केला. हे त्याचं पहिलं काम मला वाटतं. किती कोटीचं त्याने ते काम केलं पहिलं? हे 40 कोटीचा ब्रिज आहे हा. आणि किती 2 वर्ष लागले आय थिंक सो. 2 वर्ष लागली. पावसामुळे नाहीतर जून मध्ये ब्रिज हा कमिशन झाला असता. बरोबर. आणि कदाचित या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा थोडस काम मंद गतीने गेलं. ओके, पुढे. हा आम्ही एक मोठा ब्रिज म्हणजे आमच्या कंपनीचा पहिला मोठा ब्रिज ऐरोलीला करतोय आम्ही. तर हा ब्रिज म्हणजे ह्या ब्रिजचं युनिक असं आहे की ह्याच्यात 10 लेन आहेत. ट्रॅफिक 10 लेननी चालणार आहे ह्या ब्रिजवरती. आणि आमचा हा ब्रिज संपतो आणि टनेल चालू होतो आमचा. टनेल हा ब्रिज मधनं ट्रॅफिक निघालं की हे या टनेल मध्ये शिरतं. हा टनेल आम्ही करतोय. हा टनेल म्हणजे 4 लेन जायच्या आणि 4 लेन यायच्या असा 8 लेनचं टनेल आहे. 1.8 किलोमीटर लॉंग आहे. 1800 मीटर लांबीचा आहे आणि ह्याच्यामुळे मुलुंड ते कल्याण 15 मिनिटात पोहोचलं जाईल. मुलुंड पासून कल्याणला 15 मिनिटात गाडी पोहोचेल. पण हाईट किती आहे टनेलची? 1.8 किलोमीटर डेप्थ आहे. आता आम्ही एका बाजूनी आम्ही हे जवळजवळ 500 मीटर आत पोहोचलोय आणि दुसऱ्या बाजूनी चालू करून आता 100 मीटर पोहोचलोय. पण उंची किती आहे? उंची याची 11 मीटर उंची असते. म्हणजे 30 फुटापेक्षा जास्त आहे. 18 मीटर रुंदी, 11 मीटर उंची असे 2 ट्यूब्स आहेत आणि त्या 1.8 किलोमीटर लॉंग आहेत. हो, 60 फूट वगैरे उंची आहे. म्हणजे प्रचंड मोठी उंची आहे. हो, मोठा टनेल आहे हा. म्हणजे एक्सप्रेसवेचे टनेल आहेत तसेच, फक्त त्याच्यापेक्षा अजून थोडा रुंद आहे. हो हो. पुढचं काम हे आम्ही आता कोचीन मध्ये 15 दिवसापूर्वीच हा ब्रिज CM नी कमिशन केला. हा ब्रिज म्हणजे 2 लेवलला ब्रिज आहे. एकाच फाउंडेशन मध्ये खालच्या लेवलला रोडचं ट्रॅफिक चालतं आणि वरच्या लेवलला मेट्रो चालते. तर म्हणजे हा असं एक काम नागपूरला झालेलं आहे. पण आम्ही हे काम कोचीनला केलं होतं, कोची मेट्रोच्या अंडर. आणि मला प्राऊडली सांगायला आवडेल की
श्रीधरन साहेब स्वतः ह्या ब्रिजचं काम इन्स्पेक्ट करायला 4 वेळा येऊन गेले, की जे मेट्रो मॅन ऑफ इंडिया म्हणून लोक ओळखतात. हो हो, छान, अतिशय छान. हा आम्ही ब्रिज केला सलालाला, मस्कत पासून साधारणपणे 1100 किलोमीटर अंतरावरती ओमान मध्ये. आणि म्हणजे इंडियन करन्सी मध्ये हा जवळजवळ 200 कोटीचा ब्रिज आहे. आणि तिकडची वर्कमनशिप क्वालिटी जर का बघितली तर इट इज मच बेटर दॅन युरोप. अच्छा. हा आम्ही मॉल बनवला मस्कतच्या जवळ. 32 लाख स्क्वेअर फुटाचा मॉल आहे हा. आणि आम्ही 1 महिन्याला 2 लाख फूट कन्स्ट्रक्शन करायचो. 18 महिन्यामध्ये आम्हाला स्ट्रक्चर पुरं करायचं होतं 32 लाखाचं. तर आम्ही ऍव्हरेज 2 लाख स्क्वेअर फूट महिन्याला करत होतो. ह्याच्यामध्ये 13 थिएटर्स आहेत, स्नो विलेज आहे, ॲक्वेरियम आहे. म्हणजे या मॉलमध्ये एकदा आत शिरलं की पूर्ण दिवसभर काढून संध्याकाळी बाहेर पडता येईल असं आहे. दुबईचा दुबई मॉल आहे, त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा मॉल आहे. हे सगळे टर्नकी जॉब असतात का? हो, हे डिझाईन आणि एक्झिबिशनचे जॉब असतात. हा जवळजवळ 65 एकर मध्ये मॉल आहे. 65 एकर मध्ये. हो. ही आमचे ऑफिसची बिल्डिंग. हा आमचा बीओटी प्रोजेक्ट होता. आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती आणि एसटी ला 22 प्लॅटफॉर्मचा बस स्टँड बांधून दिला. त्याच्या अगेन्स्ट ही 1,60,000 फूट स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आमच्याकडे आहे. आणि प्राऊड दॅट वी ओन द एंटायर बिल्डिंग. साधारण किती हजार स्क्वेअर फूटची आहे ती? आकृतीला आम्ही सुरुवातीला ह्याच्यात, कारण आम्ही रिअल इस्टेट मध्ये कामं करत नाही म्हणून रिअल इस्टेट मधली कोणतरी कंपनी बरोबर पाहिजे म्हणून आम्ही आकृती डेव्हलपर बिल्डरला बरोबर घेतलं होतं. पण नंतर आम्ही आकृतीकडनं त्यांचे स्टेक विकत घेऊन पूर्ण बिल्डिंग आपली ओन्ड झाली आता ही. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही MMR रिजन मध्ये हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवलाय की ज्याच्यामध्ये फुटबॉल ग्राउंड आहे, ऍथलेटिक ट्रॅक आहे, बॅडमिंटन कोर्ट्स आहेत, स्विमिंग पूल आहे, टेनिस कोर्ट्स आहेत. असा कौसाला सर्व स्पोर्ट्स फॅसिलिटी असलेला कॉम्प्लेक्स केलेला आहे. व्ह्यूइंग गॅलरी दिसते आपल्याला समोर ऍथलेटिक ट्रॅकच्या भोवती. ही आमची कोर कॉम्पिटन्सी. म्हणजे आम्ही 1986 जेव्हापासून कामं चालू केली तेव्हापासून पाईपलाईनची कामं करणं ही आमची कोर कॉम्पिटन्सी होती. ही आम्ही बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन साठी 3000 mm डायमीटरची 16 किलोमीटर पाईपलाईन केली होती. अशीच पाईपलाईन आम्ही जाऊन वारंगल म्हणजे ऑल ओव्हर इंडिया आम्ही किंवा सगळीकडे जी कामं करतो तिथे आम्ही पाईपलाईन हा आमच्या एक्झिक्युशनचा मेन कॉम्पोनंट कायम राहिलेला आहे. ही आम्ही समुद्रात पाईपलाईन करतोय 7.2 किलोमीटर्स. तर एफ्लुएंट जे ट्रीटमेंट होते ते डीप सी मध्ये सोडावं अशी ह्याची कल्पना आहे. आणि ह्याचं टेक्निक फार आहे. आम्ही असे 600 मीटरचे पाईप तयार करतो समुद्र किनाऱ्यावर आणि मग त्याची दोन्ही बाजूनी तोंड बंद करतो आणि त्याला हवा आत असल्यामुळे हाय टाईडला तो पाण्यात तरंगतो पाईप. आणि तरंगणारा पाईप आम्ही टोईंगनी आम्ही समुद्रात घेऊन जातो आणि परत मग त्यातली हवा काढून तो जमीन पाण्याखाली बुडवून ठेवतो. आणि मग आमचे ड्रेजर येऊन ड्रेजिंग करायला चालू करतात. जेव्हा केव्हा ड्रेजिंग पूर्ण होतं तेव्हा आम्ही परत ह्या पाईपला आत हवा भरून पाणी बाहेर काढतो आणि फ्लोट करून परत त्या ड्रेज झालेल्या अलाइनमेंट वरती घेऊन जातो आणि त्याच्यात एका बाजूनी हवा सोडायला चालू करतो आणि पाणी आत शिरतं. आणि मग ती 600 मीटर एकदा सिंक झाली की मग पुढचा पाईप आणायचा आणि तो फ्लॅंज जॉईंट करायचा. असं करत करत आम्ही 7.2 किलोमीटर इनसाइड आत पाण्याची डेप्थ 15 मीटर आहे. 15 मीटर पाण्याखाली काम करतोय तारापूरला. शिवाय वादळ, लाटा समुद्राच्या भयानक आणि हे सगळं सांभाळून काम करायचं आणि भरती ओटीचा अभ्यास करायला लागत असेल त्या करायला लागतं. अनसर्टन्टी समुद्राच्या आत काम करायचं म्हणजे अनसर्टन्टीज खूप आहेत. अच्छा. ही आम्ही एक पेनस्टॉक सारखी पाईपलाईन केली. हा पाईप दिसतोय तो आपल्याला 8 फुटी पाईप आहे आणि 8 फुटी असे आम्ही 6 रो खालना म्हणजे जमिनीच्या लेवलवरना वरती डोंगराच्या टॉप वरती टाकले. कृष्णा खोऱ्यासाठी एक काम केलं होतं. आणि मला आनंदाने सांगायचं वाटतं की ह्याच्या आधीचा भाग शेठ सुरानी केला होता. म्हणजे तुम्हाला सीडी शेठ माहिती असतील, त्यांनी हे आधीचं काम केलं होतं आणि हे पुढचं काम आम्ही केलं होतं.
अच्छा अच्छा. म्हणजे आपल्या समाजातल्या एका माणसाने पूर्वीचा केलेला आहे आणि तुम्ही पुढचं केलं, असं कॉम्बिनेशन हो, एक कामाचं उत्कृष्ट. त्यांनी पंपापासून फुटींपर्यंत काम केलं आणि हिल सगळी आम्ही क्रॉस केली होती. म्हणजे दोघांनी जॉईंटली करण्याचा कामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणायचा हरकत नाहीये. अगदी अगदी. हा. शेखर शेठ आणि मदन भाई होते तेव्हा मदन भाई येत असायचे कामावरती, तर आमची नेहमीच भेटगाठ होत राहायची तिथे. ओके, छान. नंतर आम्ही आफ्रिकेमध्ये मालावीला काम केलं. ही माणसं बघत असाल तर आपण हे सगळे वर्कर्स आफ्रिकन वर्कर्स आहेत. तर ह्या कामाचं स्वरूप होतं की तिथे मुलांजे म्हणून एक मोठा पर्वत आहे, तर त्या पर्वतावरला ह्यांची ब्लांटार म्हणून एक सिटी आहे, त्याला पाणी आणायचं होतं. आणि हे काम आम्ही एक्झिम फंडेड, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटनी लेटर ऑफ क्रेडिट दिलं आणि एक्झिम इंडियानी आम्हाला डॉलरमध्ये पेमेंट केलं आणि हे काम आम्ही आफ्रिकेमध्ये जाऊन एक्झिक्यूट केलं. गेल्या 6-7 वर्षांमध्ये एक्झिम इंडियानी फंड केलेलं एकही काम वेळेत झालं नव्हतं. म्हणजे आय एम प्राऊड की आम्ही हे काम वेळेच्या आधी पुरं केलं आणि त्याच्यासाठी आमचा तिथे खास सत्कार झाला. संजय पूर्ण काम हे बघत होता, संजय शेठ पूर्ण काम बघत होता हे. ओके ओके. संजय शेठ म्हणजे पुण्याचे संजय शेठ. येस, संजय अनिल शेठ. हा. हे तिथे म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या तिथल्या ह्या क्वार्टर्स आहेत. म्हणजे असं पेंटिंग असल्यासारखं वाटतं, इतकी सिनरी तिथे एवढी सुंदर आहे आफ्रिकेमध्ये. आणि आम्ही लोकल वर्कर लावून कामं करून घेतली. सुंदर, अति सुंदर. नंतर आम्ही एलईडी लाइटिंगची फॅक्टरी टाकली बारामतीला, समुद्रात. एक नवीन, हे नवीन तुझा उद्योग तू चालू केलेला आहे एलईडी फॅक्टरी टाकण्याचा. चालू केला हा. आणि इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग, कारण ती कंपनी निगेटिव्ह मध्ये होती. तिथपासून पॉझिटिव्ह मध्ये आणण्यासाठी आम्हाला सगळ्यांना खूप खडतर मेहनत करायला लागली. आणि हा आम्ही जयपूरचा प्रोजेक्ट केला. जयपूरला आम्ही स्वतःचे पैसे गुंतवून आम्ही शहरातले सगळे लाईट बदलले आणि ते बदलताना आम्ही 82% एनर्जी सेव्हिंग केलं. म्हणजे आधी जर का त्यांचं बिल 100 रुपये येत होतं, तर आता त्यांचं बिल फक्त 18 रुपये येतं. आणि प्रोजेक्ट असा आहे की लागणारा सगळी इन्व्हेस्टमेंट आम्ही केली आणि हे 82 रुपये जे वाचले त्यांचे, त्याच्यातले ते आम्हाला 70% पैसे देतात आणि हे पैसे ते आम्हाला पुढचे 10 वर्ष देणार. आम्ही मेंटेन करतो. आणि हे 1,16,000 स्ट्रीट लाईट होते. आणि असंच आम्ही आता काम बँगलोरला घेतलंय की जिथे आम्ही 5 लाख स्ट्रीट लाईट बदली करणार आहोत. आणि हे सगळे लाईट तुमच्या फॅक्टरीत तयार होतात? आमच्या फॅक्टरीमध्ये बनतात. आणि मला वाटतं की आम्हाला कॉम्पिटिशन नाही ह्या धंद्यामध्ये, कारण 82% 85% एनर्जी सेव्हिंग हे कुणी कधी ऐकलंच नव्हतं आणि कुणी कधी अचीव्ह करण्याचा प्रश्नच आला नव्हता. हा, बरोबर आहे ना. कॉम्पिटिशन मध्ये कोणच नसेल त्यावेळेला. येस. हा आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा रस्ता महाड ते दापोली. हा हा, म्हणजे आपली दोन, मला वाटतं रायगड ते दापोली काम घेतलंस ना तू, की महाड ते दापोली घेतलं? ते ऍक्च्युली काम इंदापूर, पाचाड, महाड, दापोली असा रस्ता आहे. पण हा जो मी सेक्शन दाखवतोय तो दापोलीचा सेक्शन आहे. तर हे काम आम्ही हायब्रिड अॅन्युटी मध्ये करतोय. म्हणजे आम्ही 40% पैसे लावतोय, सरकार 60% पैसे लावतोय आणि 10 वर्ष आम्ही हा रस्ता मेंटेन पण करणार आहोत. तर आता काम बऱ्यापैकी 60-65% काम झालेलं आहे. आम्ही 12 किलोमीटर अस्फाल्टिंग पावसाळ्याच्या आधी केलं होतं. तर तो हा दापोलीकडचा रस्ता आहे. आपले सगळ्यांचे सगळे नातेवाईक दापोलीमध्ये आणि महाडमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी हा रस्ता नक्कीच 10 वर्ष आम्ही चांगला मेंटेन करणार आहोत. नक्कीच. हा पावसाळ्यातला एक फोटो आहे. आणि 10 वर्ष चांगल्या परिस्थितीत राहील. 10 वर्ष आम्ही नक्की चांगला मेंटेन करू तो. ओके. हे काय घाटकोपरच्या उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात. मी असं तुझ्या मुलाकडनं, सनीकडनं असं ऐकलं की हे कामाचं उद्घाटन आता तुझं एक 15 दिवसांनी बर्थडे आहे आणि सनी म्हणतो की मला माझ्या बाबाला गिफ्ट द्यायचे की त्या दिवशी मी एक काम पूर्ण केलं हे दाखवून द्यायचंय. खरोखरच म्हणजे त्याच्या बोलण्यातनं सुद्धा हे चांगलं तुझ्याविषयी अभिमान वाटला आणि कंपनी विषयी पण अभिमान वाटला. काय आमची कंपनी म्हणजे फॅमिली आहे. आमची कंपनी म्हणजे फॅमिली आहे. म्हणजे आम्ही आणि ती फॅमिली आमची ग्रो होईल तेवढा आम्हाला आनंद होईल. आता प्रशांतचा मुलगा बरोबर आलाय, आम्ही बरोबर काम करायला लागलाय. आपल्या समाजातली खूप मुलं, आपल्या एरियातली महाड, पोलादपूर आणि ह्या एरियातली खूप लोक
आमच्याबरोबर काम करतायत आणि आम्ही कायम गेले 30-35 वर्ष कंपनी फॅमिली म्हणूनच चालवलेली आहे. हो, ते तर आहेच. मी पण अनुभव घेतलेला आहे तुमच्या कंपनीतनं, की ज्या ज्या वेळेला कुठे काय असेल, त्या त्या वेळेला नक्कीच मी शब्द टाकलाय आणि अरुण शेठ आणि तुम्ही नक्कीच तो उचललेला आहे. अजूनही कुठलं महत्वाचं काम असेल तर त्याला एक फॅमिली जुना आपला मेंबर आहे म्हणून मला आवर्जून बोलवलं जातं. मला त्याचं कौतुक वाटतं. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुझी ठिकठिकाणी कामं चाललेत आणि कधी कधी असा प्रसंग झालेला असतो, की एखादा चुकीचा निर्णय आपल्याकडनं घेतला गेला आणि कंपनीला नुकसान होतो किंवा सगळ्यांना मानसिक त्रास होतो. असं कधी घडलंय का? काय होतं, निर्णय जेव्हा घेतो तेव्हा तो निर्णय चुकीचा आहे असं वाटतच नसतं. फॉर एक्झाम्पल आम्ही एक पिंपरी चिंचवडला काम घेतलं आम्ही 2008 साली हा. आणि आमची कोर कॉम्पिटन्सी पाईपलाईन, तर आम्हाला पवना डॅम मध्ये इंटेक वेल बनवायची आणि पंपिंग करून पाईपलाईन करून पाणी पिंपरी चिंचवडला पोहोचवायचं एक्सप्रेसवेच्या बाजूनी, असं काम होतं. 2008 साली घेतलं होतं. 2008 ला टेंडर झालं होतं. 2011 पर्यंत काम रडत खडत चालू होतं. लोकांचा विरोध होता म्हणून. आणि एक दिवस लोकांवरती पोलिसच्या एजिटेशन मध्ये पोलिसचं फायरिंग झालं अरे बाप. आणि मी साईटवरती होतो आणि आपल्याला माणसं डोळ्यासमोर मरणं बघण्याची कधी सवय नाही. हो. हा, तर म्हणजे असं मला त्यावेळेला माझं ब्लड प्रेशर एवढं वाढलं आणि असं झालं की मला पश्चाताप झाला की आपण हे काम घेतलं आणि ही 3 माणसं मरण्याला आपण जबाबदार आहोत का, असं त्यावेळेला वाटलं होतं. आणि ते काम 2011 पासून आज 2020 पर्यंत बंद पडलेलं आहे काम ते. आणि आमचे जवळजवळ 110 कोटी आणि त्याच्यावरती भरलेला इंटरेस्ट, एवढे पैसे त्या कामामध्ये अडकलेले होते. आणि म्हणजे मला एक देवदूतासारखा एक मित्र भेटला आणि आज असं झालंय की 15 दिवसापूर्वी त्या कामातला अडथळा बाजूला झालाय आणि आम्हाला आता पुढच्या आठवड्यापासून त्या कामात अडकलेले पैसे मिळायला चालू होत आहेत आणि ते काम पुन्हा चालू होणार आहे आणि ते काम पुन्हा ते आमच्याकडनंच करून घ्यायचं म्हणतायत. डिसिजन घेतला होता, चुकीचा झाला, अशा स्थितीला आलो होतो आणि तिथपासनं चुकीपासनं आज परत पॉझिटिव्ह घडवून आणलंय. खूप आता मेहनत करायला लागली याच्यासाठी. सर्वांनी पण खूप मदत केली होती मेंटली, कारण नाहीतर आमच्या लेवलच्या कंपनीमध्ये 110-120 कोटी अडकवायचे तर आम्ही रस्त्यावर येण्याची परिस्थिती होती. पण सर्वांच्या जॉईंट एफर्ट्समुळे आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो आणि आज आता नक्की चांगल्या ट्रॅकवर पोहोचलोय. अर्थात हा तुमचा प्रामाणिकपणा आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आता उलटा प्रश्न मी विचारतो, की एखादं हे काम आहे, उगाच आपलं साहेब सांगतात म्हणून आपण करतो किंवा वरनं प्रेशर येतं, मिनिस्टर सांगतं किंवा सरकारकडनं प्रेशर येतं की सुहास मेहता किंवा एसएमसी कंपनी आहे, तुम्ही काम करा. आणि ते काम केल्यानंतर खरोखर एकदम चांगल्या प्रकारे अचिव्हमेंट मिळते. त्यावेळेला कसं वाटतं आणि तो आनंद म्हणजे कसा तुला व्यक्त होतो? मी सांगितलं ना, प्रदीपनी पाणी प्यायलं आम्ही काम केलेल्याचं, तर त्याच्यासारखी दुसरी पावती मिळू शकत नाही. आणि सरकार लेवलवरती खूप वेळा सत्कार, चांगलं कौतुक होतं. फडणवीस साहेबांनी त्यांच्या कालावधीत 5 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चांगली कामं, चांगलं इनपुट ज्यांनी दिलं त्यांच्या पिरियड मध्ये, त्याच्यासाठी काही लोकांचा सत्कार केला होता. तर माझा त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बोलवून सत्कार केला होता. आम्ही ज्या वेळेला वॉटर सप्लायचे वगैरे कॉन्ट्रॅक्टर भेटतो किंवा तुम्ही पण असता, महागावकर असतात, सगळे असतात, त्यावेळेला मी नेहमी म्हणतो कोणतरी चॉकलेट मॅन असतो, तसा सुहास हा आईस्क्रीम मॅन आहे. मला विचारतात तू त्याला आईस्क्रीम मॅन का नेहमी म्हणतो, तेव्हा मी मुद्दाम या ठिकाणी म्हणतो की आईस्क्रीम मधला आत्मविश्वास तुझ्याकडे आहे काय, ई मधला इच्छाशक्ती पण तुझ्याकडे आहे, स मधले सक्रियता आहे तुझ्याकडे, क्री मधले क्रियाशीलता आहे आणि म म्हणजे महत्वाकांक्षा आहे. हे 5 तत्व जे आहेत, पंचभूत महातत्व असं म्हणूया, ह्या 5 महातत्वामुळे आईस्क्रीम मॅन मी तुला नेहमी म्हणतो, हे तुला आज सांगावं वाटतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता ही तुमची ठिकठिकाणी जी कामं चाललेत, तर त्याच्यामध्ये 3 एम महत्वाचे असतात: मसल पॉवर, मॅन पॉवर आणि मनी पॉवर. आता मनी पॉवरचा जर का आपण विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करता? तुम्ही बँकेचे लोन वगैरे काय घेता का
त्यासाठी काय करता, किंवा तुम्हाला कधी कधी पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा बँकेत तुम्हाला द्यायला लागते का सिक्युरिटी म्हणून? असा कधी प्रसंग घडलेला आहे का तुमच्यावर किंवा तुमच्या सगळ्या डायरेक्टरवर? हे धंदा मोठा करायचा तर बँकेच्या सपोर्ट शिवाय करणं शक्यच नाही. हा आणि आम्हाला कुठेही काम जेव्हा आम्ही घेतो काम तेव्हा आम्हाला परफॉर्मन्स गॅरंटी द्यायला लागते बँक गॅरंटीच्या स्वरूपात. तर म्हणजे मला वाटतं आम्ही सर्व मिळून जवळजवळ 1100 कोटीची वेगळी वेगळी लिमिट्स वापरतो. आणि आपल्याला स्वतः काम करतोय त्याच्यात कॉन्फिडन्स असेल तर म्हणजे माझं घर कोलॅटरल दिलेलंच आहे. तर म्हणजे आपण करतोय ते जर का प्रामाणिकपणाने करतोय तर आपल्याला लांब कुंपणावर राहून काम करून काय चालणार नाही. तर त्या दृष्टीने आम्ही प्रोजेक्ट करताना आम्ही सगळ्यांनी आपली जी काही ताकद आहे ती लावूनच आम्ही काम करतोय. फायनान्शियल आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टसाठी फायनान्शियल असिस्टन्स बँकेचा लागतो. इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट करतोय आम्ही, हायब्रिड अॅन्युइटी प्रोजेक्ट करतोय, अॅन्युइटी प्रोजेक्ट करतोय, बीओटी प्रोजेक्ट करतोय, एनर्जी सेव्हिंग प्रोजेक्ट करतोय. या प्रोजेक्टमध्ये 70% पैसे आम्हाला कुठल्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं घ्यायला लागतात. आय एम प्राऊड टू से की गेल्या म्हणजे 1985 पासून आजपर्यंत आम्ही बँकेमध्ये एक सुद्धा डिफॉल्ट केलेला नाहीये. हा हा छान, अतिशय. बँकेमध्ये आमच्याबद्दल अतिशय चांगलं मत आहे. सीएमडी वगैरे ज्यांच्याकडे अपॉइंटमेंट मिळायला 15-15 दिवस लागतात ह्यांच्याकडे आम्ही विदाऊट अपॉइंटमेंट जाऊ शकतो. आम्ही जवळजवळ 12 वेगळ्या बँकांबरोबर कामं करतोय आणि प्रत्येक बँक आमच्या बरोबर ऍडिशनल बिझनेस करण्यासाठी उत्सुक आहे. आणि मॅन पॉवरचं वगैरे किती आहे सध्या? आपली मॅन पॉवर तू किती आहे साधारण मला सांग? इंजिनियर किती आहेत किंवा टेक्निकल पर्सन? मॅन पॉवर म्हणजे आमचा स्टाफ आणि टेक्निकल पर्सन आणि आमच्या पेरोलवर असणारी माणसं ही जवळजवळ इंडियामध्ये 2200 ते 2250 आहे. आणि वर्कर्स आणि बाकीचा स्टाफ सगळा बघितला तर आमच्याकडे जवळजवळ कंपनी बरोबर असोसिएट झालेली 25,000 लोक असतील आता. आणि आपल्या समाजातली किती? 100 आहेत? नाही एवढी नाहीये, 30-32 लोक आहेत आपल्या समाजातली. पण की पोझिशनला आहेत. पण आपल्या समाजातली बरोबर बरीच लोक आपल्या बरोबर राहून शिकून बाहेर जाऊन परत मोठी झालेली आहेत आणि त्यांच्या बरोबर पण आपल्या समाजातली लोक आहेत. नक्कीच, कारण का मी सुद्धा लहान प्रमाणात म्हणजे तुमच्या एवढी मोठी कामं करत नव्हतो. माझा टर्नओव्हर 5-6 कोटीचा होता. त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की मी आज यादी काढली तर माझ्याकडे 16 लोक आपल्या समाजातले येऊन गेले आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले. आनंद वाटतो त्यांच्याकडे आज बघितल्यावर. आणि त्या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आजही. आणि हे बालकडू आम्हाला अरुण शेटकडनं शिकायला मिळालं की मला कुठलं कोल्हापूरचा मी आणि त्यांनी आणलं आणि त्यांच्या घरी जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त काळ मी राहिलेलं मला आठवतोय. आणि त्यांनी मला इक्वली वागवलं की एखाद्या पार्टनरला आपण वागवतो तशी वागवून दिली होती. आणि त्याप्रमाणे हेच बालकडू आपण पुढे चालू करतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ऐकायला येतंय माझं? हे जरा बोलव का? केलं डिस्टर्ब झालं. हॅलो, कोणीतरी स्क्रीन शेअर करतंय. हा हॅलो, हा आलो. हे सगळं आपलं यश मिळतं किंवा आपण प्रत्येक टप्प्याटप्प्यावर पुढे जातो, बरोबर आहे. परंतु आज आपण बघतो की सकाळी 8-8:30 जाणारा माणूस किंवा 7 वाजता घर सोडणारा माणूस रात्री कधी येणार म्हणून घरी जेव्हा फोन केले जातात नातेवाईकांकडनं किंवा इतरांकडनं, त्यावेळेला एक उत्तर असतं की माहिती नाही पण रात्री नक्की घरी येणार आहे, बरोबर आहे. आणि अशा वेळेला आपण दम भागून गेलो किंवा काही गेलो तर मग घरी जातो. त्यावेळेला ह्या अशा भ्रमंतीबद्दल कधी तक्रार केले घरनं निलिमाने, किंवा तू लग्नापूर्वी तिला तशी कल्पना दिली होतीस? लग्नापूर्वी कल्पना द्यायचा प्रश्नच नव्हता, कारण लग्नापूर्वी हे पिक्चरच काही नव्हतं पहिली गोष्ट. कारण आपला काय वडिलोपार्जित हा व्यवहार बिझनेस नाहीये, त्यामुळे आधी असं काही कल्पनाच नव्हती. पण नशिबाने निलिमा, मुलं, आई, अण्णा वगैरे म्हणजे त्यांना एक माहिती आहे की सुहास बाहेर असतो तर तो कामासाठी असतो, कुठेतरी मित्रांच्या बरोबर पार्टी करायला, दारू प्यायला किंवा असं थांबलेला नाहीये. काम झाल्यावरती नक्की घरी येणार. लहानपणीची एक आठवण आहे, आर्याला कुणीतरी विचारलं होतं की हा तुझा ड्रेस छान आहे, कुणी आणला? तर तिने सांगितलं बाबांनी आणला. तर बाबा कोण? तर म्हणे रात्री आमच्या घरी झोपायला येतो. म्हणजे
त्यावेळेला हीच ओळख होती. पण घरनं अजिबात निलिमाकडनं किंवा याच्याकडनं कधी कटकट नाही. आणि म्हणजे माझं समूह मला असं आहे की चेंज ऑफ वर्क और चेंज ऑफ एन्व्हायरमेंट रिफ्रेशेस मी. त्यामुळे मी घरी गेल्यावरती आळशीपणाने बसलोय किंवा काही असं होत नाही. आजही मी ताई असेल, श्यामबाई असतील, तर आम्ही आई वगैरे आम्ही आजही संध्याकाळी मी गेल्यावरती आंघोळ करून आल्यावरती पत्ते खेळायला बसतो. हो, आणि व्हॉट्सअपवर गप्पा पण जोक वाचायला तुला नेहमी आवडतात आणि मी पण बऱ्याच वेळा तो अनुभव घेतलेला आहे. परंतु एक सांगायचं की मला वाटतं आपल्या दशानेमा समाजाची एक देणगी आहे की आपल्याला ज्या काही आपल्या सहचारिणी मिळाल्या किंवा जीवनसाथी मिळाल्या त्या आपल्याशी नेहमी ऍडजस्ट करून राहतात आणि आपल्याला त्यामुळे बाहेर अगदी मुक्तपणे फिरता येतं की घरची काळजी ते सांभाळतात. म्हणजे आपण म्हणतो की नाण्याची दुसरी पण बाजू विचारात घ्यायला पाहिजे आणि त्या प्रकारे ते सांभाळत आलेलं आहे. अतिशय छान. आता एवढा तुझा प्रवास झाला, थोडस मागं वळून जर बघितलंस तर हे माझं करायचं राहिलं असं तुला कधी वाटतं? आणि ती कुठली गोष्ट? मला आणि सुबोधला हॉस्पिटल बांधून हॉस्पिटल चालू करायचं राहिलंय. हो. म्हणजे मला गेल्या 4 वर्षाची माझी ती एक इच्छा आहे जी माझ्याकडनं पुरी झालेली नाहीये. पण मी ती नक्की करणार आहे. पण ते तुझा हा व्याप बघितला तर केवढं मोठं बांधणार आहेस हॉस्पिटल? आम्ही ते म्हणजे आता फर्स्ट फेज मध्ये आम्ही 125 बेडचं हॉस्पिटल करतोय. जागा घेतलेली आहे, प्लॅन पास झालेले आहेत. पण तिथेच बाजूला टाटा मेमोरियलचं हॉस्पिटल येणार होतं आणि ते टाटा मेमोरियलला काही जागा द्यायला लागते असं होतं. त्यामुळे ते काम अजून चालू झालं नव्हतं. पण आता आजच सकाळी मला कन्फर्म झालं की टाटा मेमोरियल हॉस्पिटल दुसऱ्या ठिकाणी चालू करतायत ते. तर त्यामुळे आमचं हॉस्पिटलचं काम आता लवकरच चालू होईल. म्हणजे माझ्याकडनं आय वॉन्ट टू गिव्ह समथिंग बॅक टू आवर सोसायटी आणि म्हणजे मी हे नक्की करणार आहे. म्हणजे त्याच्यात एक चॅरिटी सुद्धा तू करणार आहेस? मला 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 त्याच्यातनं पैशाची काही अपेक्षा नाही. म्हणजे मी आणि किशोर सावला आम्हाला याच्यातनं काही पैशाची अपेक्षा नाही. पण आम्हाला आपले धंदे आहेत पैसे कमवायला, घर चालायला. तर तिथनं जे काही पैसे कमवू ते तिथेच परत जातील पेशंटच्या बेटरमेंटसाठी नक्की. बर. आणि आता एवढी सगळी कामं करताय, कौतुकास्पद आहे. समाजाने तर तुला अनेक वेळा म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी जे काय तुझ्याकडनं पॉझिटिव्ह बोललं जातं तुझ्या बाबतीत तो एक प्रकारचा पुरस्कारच असतो. पण खरोखर लक्षात राहण्यासारखा एखादा काही पुरस्कार मिळालाय का? एकच सांग. आरसीएफचं काम कम्प्लीट झालं तर त्याच्यानंतर मला दिल्लीवरनं फर्टिलायझर मिनिस्टर आले होते आणि त्यांनी स्पेशली सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरला मला फेलिसिटेट करायचंय की ह्या टाईपचा ह्या लेवलचा पीएमओ मॉनिटर्ड प्रोजेक्ट या खूप डिफिकल्टीमध्ये केलेला आहे. आणि त्यांनी मला गुजरातमध्ये, ही इज फ्रॉम गुजरात ओरिजिनली, तर त्यांनी मला गुजरातमध्ये अशा प्रकारचे अजून आपण प्रोजेक्ट करू म्हणून मला डिस्कशनला दिल्लीला बोलवलं. तर तेव्हा खूप अभिमान वाटला. म्हणजे आम्ही कंपनी जी चालू केली ती कुठेतरी पाईपलाईन, ब्रिज रिपेअर असं बारक्या बारक्या कामातनं चालू केली होती. तिथपासनं आम्ही ब्रिजेस करायला लागलो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट करायला लागलो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट करायला लागलो. पण भारतातला सगळ्यात मोठा सिवेज पासनं रिव्हर्स ऑस्मोसिस आरओ प्लांट आम्ही केला. हा माझ्या दृष्टीने आम्हाला खरंच अभिमानाचा मानाचा हे झालाय. आणि संपूर्ण म्हणजे समाजाशी बांधिलकी राखली गेली त्या कामामुळे. ती इतकी कामं आपण पाईपलाईनची केली, लोकांना पाणी पुरवलं, सेवरेज कामं केली, लोकांची स्वच्छता राहिलं, लाईटची कामं केली, लोकांना प्रकाश देण्याची कामं केली. ही जी तुम्ही जी रस्ते बांधले, लोकांच्या सुखसोयी केल्या, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक ठिकाणी करत गेलात त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्याला कोणाचे तरी आशीर्वाद मिळत गेले. आणि विशेषतः जनतेचे जेव्हा आशीर्वाद मिळतात त्यावेळेला तो मोठा पुरस्कार असतो, हो की नाही? सतीश मी सांगतो. आणि एवढ्यासाठीच मला 12वी IIT झाल्यानंतर अमेरिकेला किंवा कुठेही बाहेर जायला इतक्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या की माझ्या 80% बॅचमेट बाहेर गेले. पण मी डिसाईड केलं होतं की आय विल स्टे बॅक इन इंडिया अँड आय विल डू व्हॉट एव्हर बेस्ट आय कॅन डू हिअर. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, तुला अजून काही सांगायचंय का सुहास? म्हणजे मला आता आपली बरीच नवीन नवीन मुलं त्यांच्यासाठी तर मी विचारणारच आहे की आपल्याकडे ही आज मुलाखत बघणारी जे आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर आपल्याकडे रजिस्टर झालेली 90च्या वर मुलं आहेत. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर जो 16 आहेत आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत 30.
हे जवळ 150 इंजिनियर आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आज किंवा याच्यानंतर कधीतरी ती मुलाखत बघणार आहेत. अशा मुलांना तू काय संदेश नेमका काय देशील ते सांगू. हे माझा म्हणजे संदेश माझे अनुभवच आहेत की आपली जी काय कोर कॉम्पिटन्सी आहे ती जरा ओळखायला शिकलं पाहिजे. हा दुसरं म्हणजे सेल्फ ऑनेस्टी फार गरज आहे की स्वतःला फसवलं तर मग तो मनुष्य कधीच आयुष्यात वर येऊ शकणार नाही. काम एखादं करायचं असेल तर काम चालू व्हायच्या आधी आपण कामावरती असलं पाहिजे. त्याच्यानंतर काम म्हणजे पैसे कमवण्यासाठी काम करायचं पण पैसा हा बाय प्रॉडक्ट असला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला स्वतःच्यात कॉन्फिडन्स येत नाही, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की मला भरपूर अनुभव आलेला आहे, तोपर्यंत कुठेही जाऊन पैशासाठी आर्ग्युमेंट करायची नाही. अनुभव मिळण्यासाठी जेवढे काही कष्ट करायला लागतील तेवढे करायला पाहिजेत. कारण म्हणजे फार कमी कुणाला तरी ते असेल हरी तर खाटल्यावर देत असेल पण म्हणजे कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही. आज सुद्धा मी 16 ते 17 तास काम करतो. रविवारी सुद्धा काम करतो. रविवारी सकाळी बागकाम करतो तेव्हा बागेतले तण आणि मनातलं ताण काढायचं काम करतो रविवारी सकाळी. तर म्हणजे पैशानी जी कामं होतात ती पैशानी होतातच पण रिलेशनशिपची जी कामं होतात ती पैशानी कधीच होऊ शकत नाही. तर मी आर्याला आणि आम्हाला दोघांनाही सांगतो की यू इन्व्हेस्ट इन रिलेशनशिप. तुम्हाला दोघांना फॉर्च्युनेटली पैसे घर चालवण्यासाठी कमवायची गरज नाही. तर तुम्ही तुमची जेवढी काही एनर्जी आहे ती रिलेशन्स डेव्हलप करण्यासाठी वापरा. रिलेशनशिप मधनं जी काही कामं होतात, जी काही अचाट कामं होऊ शकतात ती कशानेच होऊ शकत नाही. नंतर डिसिजन घ्यायचा असेल तर डिसिजन घ्यायला घाबरायचं नाही. डिसिजन चुकला तर चालतंय कारण डिसिजन घेणारा चुकू शकतो. त्या चुकीचा डिसिजन योग्य कसा करू शकतो त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि संधी खूप आहेत, आता संधी खूप आहेत पण सध्याचं एन्व्हायरमेंट असं आहे की डायरेक्ट जाऊन बिझनेस करायचा आहे म्हणून भिडावं असे मी कधीच सांगणार नाही. कुणाबरोबर ते 2, 3, 4 वर्ष अनुभव घ्यावा. बँकिंग काय असतं, प्रोक्युअरमेंट काय असतं, मॅनपॉवर रिलेशनशिप काय, HR काय असतं, हे सगळे अनुभव 3-4 वर्ष घेतल्यानंतरच स्वतःच्या बिझनेस मध्ये पडावं. आणि ह्या सगळ्या नवीन रक्ताला जर का गरज असेल तर आमच्यासारखी कंपनी, सरकार कायमच तयार आहे. नक्कीच. म्हणजे तुमचं कंपनीचे स्वागत. आपल्या समाजाच्या मुलांसाठी नेहमी तुमची दारं उघडी असतात. हे पहिल्यापासून सुरू आहे आणि याच्या पुढेही सुरू राहणार आहे. समाजाच्या आजूबाजूला असलेली लोक सुद्धा. हो, म्हणजे आपल्या कोकणातली लोक सुद्धा म्हणजे महाडवरनं काही लोक येऊ द्या, पोलादपूरवरनं काही आपण त्यांचं थोडक्यात देणं लागतं की आपल्याकडे जे आहे, जे मला मिळू शकलं नाही ते पुढच्या पिढीला ऍटलिस्ट मिळावं या दृष्टिकोनातनं आपण विचार करतो. मला एक सांगायचं या ठिकाणी सुहास की आता आपण एक बाजू बघितली नाण्याची, ही जी तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली, परंतु अजून एक अरुण शेठच्या रूपाने नाण्याची दुसरी बाजू जी आहे, जे समाजात विविध सोशल वर्क करतात त्यांच्याशी पण मला नक्कीच बोलायला आवडेल. आणि भाईंची परवानगी मिळाली तर पुढच्या शनिवारी माझा कार्यक्रम तो ठेवायचा विचार आहे की ह्या कामाव्यतिरिक्त जी काही आणखीन जी गोष्ट राहिलेल्या आहेत परंतु SMCने त्या केलेल्या आहेत त्या मला सुद्धा लोकांना दाखवायला नक्कीच आवडेल. आणि त्याच्यावर चर्चा भले 15-20 मिनिटं का होईना पण भाईंशी जर का तयारी असेल तर मी नक्कीच करणार आहे. तुझ्यासारख्या डायमंडला कारण भाईची परवानगी मिळायला माझी काय मदत पाहिजे असेल तर सांग. भाई माझा शब्द नाही पाडणार नक्की. नाही, तुझ्या एवढा माझा पण हक्क आहे भाईंवर. कारण भाईंनी जसे तुला डायमंड म्हणून स्वीकारलेला आहे तो आज आम्ही समाजाचा डायमंड म्हणून ही पदवी देतो तुला. आणि नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो की आपल्यातला एक कोणतरी माणूस या अटकेपार झेंडा लावतो आणि ठिकठिकाणी 15 ते 20 देशामध्ये परदेशात काम करतो आणि तिथली जी चॅलेंजिंगची कामं करून येतात त्याच्यामध्ये तुझा हा इतिहास ऐकल्यावर आणखीन विशेष वाटतं. मला वाटतं तुला काय आणखीन सांगायचंय का? नाही तर मला एक गोष्ट सांगायची आणि हा कार्यक्रम संपवायचा आहे. तुला काय सांगायचं नाहीये? बर, नक्कीच. म्हणजे SMC मध्ये जे कामं चालले त्याप्रमाणे आणि तुमचे लोक जे काम करतात त्याप्रमाणे मी एक 20 वर्षापूर्वी एका ठिकाणी एक काव्य वाचलं होतं. आज त्याच्या मला अचानक ओळी आठवायला लागल्या. मित्रांनो, ते काव्य असं आहे, मी आहे एक अभियंता, मी आहे एक अभियंता, सेवा करतो मी अवघ्या मानव जातीची.
सेवा करतो मी अवघ्या मानवजातीची, स्वप्नांना वास्तवात उतरून माझ्या व्यवसायाचा वारसा, स्वप्नातून मिळणारी दिव्य दृष्टी, विज्ञान आणि गणिताची जादू आणि मला ठाऊक असणारी भौतिक साधनं वापरून निर्मितो मी एक आकृतीबंध, म्हणजे प्रोजेक्ट निर्मिती करतो ही सगळी साधनं वापरून. आणि जेव्हा आमचं काम पूर्ण होतं तेव्हा सर्वांना दिसतात योजना आणि स्वप्न सत्यात उतरलेली, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी. मी आहे एक अभियंता, सेवा करतो मी अवघ्या मानवजातीची, स्वप्नांना वास्तवात उतरून. नमस्कार मित्रांनो, सुहासबाईंनी खूपच आपल्याला वेळ दिला आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली. समाजातली अनेक जे होतकरू मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही केव्हाही या माझ्या कंपनीच्या, आमच्या कंपनीचं दार SMC इन्फ्रास्ट्रक्चरचं तुमच्यासाठी कायमचं उघडं राहील आणि तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्याल. आणि मला वाटतं की ह्या कार्यक्रम जर का आपल्या मुलांनी फायदा घेतला तर आम्ही हे ज्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो त्याचा कुठं ना कुठंतरी एक पॉझिटिव्ह रिप्लाय आपल्याला दिसून येतो. तर आता या पुढचा कार्यक्रम संपला, मुलाखतीचा असं मी डिक्लेअर करतो, जाहीर करतो. आणि याच्या पुढची जी सूत्र आहेत ते खेळला मंगेशभाई बुटाला यांच्याकडे सोपवतो. मंगेशभाई बुटाला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. जरा कोकणात खाली पाऊस असल्यामुळे माझा आवाज क्लिअर येतोय का? हा येतोय. हॅलो हॅलो नितीन भाई. हा येतोय. माझा आवाज हा येतोय व्यवस्थित येतोय. नितीन भाई माझा आवाज क्लिअर येतोय भाई. हॅलो. हा येतोय. बोला मंगेशभाई बोला. नितीन भाई माझा आवाज क्लिअर आहे? आहे भाई, व्यवस्थित आहे. नेटवर्क आहे बोला. त्यांना नेटवर्क इश्यू दिसतोय, लॅग येतो. मंगेशभाई बोला. सतीश भाई माझा आवाज क्लिअर नाहीये इकडनं येत असं मला वाटतंय. नाही आम्ही ऐकू शकतो, तुम्ही बोला फक्त. त्यांना SMS करा. त्यांचा नंबर आहे सतीश दास भाऊ. नितीन भाई आवाज क्लिअर आहे? हो आहे भाई, हा व्यवस्थित येतोय. डायमंड बिहाइंड कर्टन या प्रोग्राम मध्ये आज खऱ्या अर्थाने 3 डायमंड्स एकत्र आले होते असं मला इथे नमूद करावं असं वाटतंय. प्रथमतः या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार तसंच श्री डॉक्टर साहेब सुबोधभाई आणि माझे वर्गमित्र, मला इथे खास अभिमानाने नमूद करावं असं वाटतंय श्री सुहासभाई. हे 3 डायमंड आज एकत्र येऊन ह्या डायमंड बिहाइंड कर्टन या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी शोभा वाढवली आणि एक नवीन इतिहास रचवला. या प्रोग्राम मधला एक नवीन इतिहास रचवला. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांनी वेळ दिला आणि सतीशबाईंनी खऱ्या अर्थाने त्याच क्षेत्रातील सुहासबाईंचे त्यांना कसं या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला कशी माहिती मिळेल आणि कसं पुढच्या भावी पिढीला त्यांना म्हणजे एक म्हणतो ऊर्जा कशी मिळेल या पद्धतीने सतत बोलतं ठेवलं. त्याबद्दल सतीशबाईंचे पण इथे खास आभार मानतो. सुहासबाई आपली कारकीर्द फारच अत्यंत खूप चांगली कारकीर्द आहे. माझा वर्गमित्र असल्यामुळे मला अत्यंत त्याचा फार अभिमान पण आहे. आणि तुझ्या बोलण्यामध्ये फक्त खेड आणि खेडचा उल्लेख आला नाही. तू खऱ्या अर्थाने खेडचा जावई आहे. म्हणजे जो महाड ते खेड दापोली हा जो रस्ता तू करतोयस तर तो मार्ग खेडच्या थ्रू जाऊ देत असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. आणि त्या मार्गाने तू सतत खेडला येत राहशील आणि आम्हाला खेडवासियांना पण तुझा अभिमान वाटेल. त्याबद्दल तुझे पण इथे परत मी एकदा आभार मानतो. आणि या कार्यक्रमात तू सहभागी झालास, वेळ दिलास आणि समाजातील भावी पिढीला तुझ्या उद्योगामध्ये सहभागी करून त्यांना तुझं मार्गदर्शन मिळत राहील अशी निश्चित मला खात्री आहे असं मी ते एकदा नमूद करतो.
कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे रजिस्ट्रेशन मगाशी सतीशभाईंनी सांगितलं, तर त्या रजिस्ट्रेशन मध्ये इंजिनियर क्षेत्रातले जास्तीत जास्त पार्टिसिपंट आहेत आणि ती खरी भावी पिढी आहे आणि त्या भावी पिढीला तुझ्या उद्योगात समाविष्ट करून तू निश्चितपणे घेशील अशी मला निश्चित खात्री आहे. या कार्यक्रमात आपण तिघांनी फार अत्यंत वेळ दिला. डॉक्टरनी तर खूपच छान हसत खेळत मुलाखत करत, म्हणजे हसत खेळत ओळख करून देणं असा जो पार्ट होता तो त्यांच्याकडनं निश्चित आम्हाला अपेक्षित पण होता आणि त्याप्रमाणे तो त्यांनी या कार्यक्रमात साधला, याबद्दल त्यांचेही खास मी अभिनंदन करतो. तुझ्या मनात जी खंत आहे, जे तुला एक हॉस्पिटल उभं करायचंय आणि ते लवकरच उभं राहो आणि त्याचा सर्वांनी आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व समाजवासियांना आणि सर्व लोकांना त्याचा उपभोग चांगला येऊ अशी इथे सदिच्छा व्यक्त करतो. आणि आता पुढील कार्यक्रमाची मी इथे एक मुद्दाम अनाउन्समेंट करतो. उद्याच्या कार्यक्रमात आपले समाजभूषण श्री किशोरभाई धरिया यांचा खऱ्या अर्थाने आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता डायमंड बिहाइंड कर्टन या कार्यक्रमात आजचे श्री समाजभूषण श्री किशोरभाई धरिया यांच्यासोबत महाडचे श्री सुधीरभाई शेठ हे विचारांचं सोनं लुटणार आहेत. आणि आपण या सर्वांनी आणि नवीन वर्षाच्या त्यांच्या आयुष्यातील नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने उद्या होणार आहे आणि त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला ते आपल्या समाजासाठी विचारांची नवीन प्रेरणा देणार आहेत असं मला इथे नमूद करायचंय. तरी उद्या सर्वांनी या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊया अशी एक विनंती करतो. तसंच ह्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन आहे ते सूत्रसंचालन डायमंड श्री समीरभाई बुटाला करणार आहे आणि निश्चितपणे उद्याचा कार्यक्रमही आजच्या सारखाच अत्यंत प्रेरणादायी असा असेल असं इथे नमूद करतो. या कार्यक्रमात आपण सर्वजण सहभागी झालात. नितीनभाईंनी तांत्रिक जे बाबी होत्या त्या अत्यंत चांगल्यापणे सांभाळल्या आणि आजपर्यंत ते पोहोचवत आले, याबद्दल नितीनभाईंचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात कोजागरीच्या निमित्ताने आपण एक कार्यक्रम घेतला आहे आणि त्या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ती विनंती म्हणजे एक सेकंड कोजागिरीची आनंद गाणी म्हणून कार्यक्रम आपण ठेवलाय. या कार्यक्रमात 2 भागात सादर होणार आहे. एक स्वरचित कविता सादरीकरण आणि दुसरं गीत गायन. समाजातील कवी कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची तसेच गायकांना सुरेल गाणी आपण ऐकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमात देखील सर्वांनी सहभाग घ्यावा अशी इथे एक विनंती करतो. तो पुढील सूत्रे श्री नितीनभाईंकडे सुपूर्द करतो. नितीनभाई. नाही ठीक आहे. लॉगिंग ऑफ. थँक्स. खूप छान मुलाखत. नितीनभाई तुम्ही खूप छान अगदी जरा पाऊस दिवसाचं वातावरण आणि चांगल्या प्रकारे केलं. मलाच टेन्शन आलं होतं की म्हटलं आता पावसाने काय गोंधळ घालतोय की काय. नाही, कोकणात खूप पाऊस आहे का? अच्छा अच्छा अच्छा. आता कार्यक्रम संपला असं डिक्लेअर करूया. गप्पा मारायचे असले तर मारा, हरकत नाही. फेसबुक लाईव्ह बंद करतो. नाही लाईव्ह बंद करून टाका. थँक्यू. टाकून ठेवा. उद्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. मात्र विजयादशमीच्या आपण विचाराचं सोनं तर लुटणारच आहोत, तरी सुद्धा पुन्हा एकदा उद्याच्या दिवसाला येणाऱ्या उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा. तुझ्या कामाच्या स्लाइड शो आणि व्हिडिओ खूप